सुस्वागतम. कार्यक्रमाला थोडासा विलंब झालाय त्याबद्दल ग्राहक प्रेस क्लबच्या वतीनं आणि शिर्डी प्रेस क्लबच्या वतीनं क्षमा मागतो. आणि आजचा हा कार्यक्रम सन्माननीय आपल्या लोकमतचे पुणे विभागाचे संपादक आणि उत्कृष्ट ज्यांचं वक्तृत्व आहे असे आपण जे वाट पाहत होतो सारखी ते संपादक श्री संजयजी आपटे सर या ठिकाणी उपस्थित झाले. मी त्यांचं प्रथमतः स्वागत करतो. आणि तसंच आपल्या विभागाच्या सौ शालिनीताई विखे पाटील ज्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली होती. त्यांचंही मी स्वागत करून आभार मानतो. महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट मुंबई, संलग्न इंडियन जर्नलिस्ट युनियन IJU नवी दिल्ली या संघटनेच्या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आपण या शिर्डीमध्ये जिल्हा पत्रकारांचा मेळावा आयोजित केलेला आहे. ही जी संघटना आहे ही संघटना अत्यंत प्रभावी असं कार्य वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकारांच्या साठी करत असते. आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी अद्याप सभासद नोंदणी किंवा या ठिकाणी शाखा सुरू केलेली नाही. आणि त्यांची ती माणूस होता त्यांचा. आम्ही मध्यंतरी मुंबईला महाराष्ट्र शाखेच्या या कार्यक्रमासाठी काही पत्रकार मंडळी गेलो होतो. त्यावेळेस त्यांच्या कार्याचा अंदाज घेतला की एक चांगलं कार्य आहे की संस्था पत्रकारांसाठी करते आहे. आणि त्या निमित्तानं आपल्या राहता प्रेस क्लबचे उपाध्यक्ष दिलीपजी खरात यांनाही त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये किंवा त्यांच्या त्या संघटनेमध्ये पदाधिकारी म्हणून सन्मान दिला. त्याबद्दल मी संघटनेचा खूप आभार मानतो. राज्याध्यक्ष ननुरी शेखर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. तसेच नॅशनल एक्झिक्युटिव्ह मेंबर इंडियन जर्नलिस्ट युनियन के मिराथर अली हे या कार्यक्रमासाठी आपल्या शिर्डी परिसरात आलेले आहेत. सेक्रेटरी इंडियन जर्नलिस्ट युनियनचे वाय नरेंद्रजी रेड्डी, तसेच श्रीनिवासी गुंडाई अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट प्रमोदजी खरात, तसेच या ठिकाणी त्यांच्या समवेत आलेले अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. मी आपल्या या सर्व पत्रकारांच्या वतीनं आणि राहता प्रेस शिर्डी प्रेसच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आपण निमंत्रित सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व पत्रकार मंडळी, सर्व मान्यवर मंडळी, सर्व संपादक मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला. अगदी थोडक्यात मी सर्वांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रम सुरू करू. धन्यवाद. कार्यक्रमाला उशीर झालाय, परंतु कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश काय हा सांगितल्याशिवाय कार्यक्रम पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आयोजकांनी त्रास करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट मुंबई, संलग्न इंडियन जर्नलिस्ट युनियन नवी दिल्ली या संस्थेच्या अहमदनगर शाखेच्या वतीने पत्रकारांचं हे अधिवेशन आपण घेतोय. व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे गुरु मार्गदर्शक दैनिक लोकमत पुणेचे संपादक संजय आपटे सर, शालिनीताई विखे पाटील येऊन गेल्यात, आपल्याला शुभेच्छा आणि मार्गदर्शन करून गेल्यात. वेळाभावी त्यांना इतर कार्यक्रम असल्यामुळे त्यानंतर या
जी संघटना आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे किंवा ज्या संघटनेचे पदाधिकारी आपल्याला भेटायला आलेले आहेत त्यामध्ये नुकुमुरी शेखर सर, के राहत अली, वायंद्रेंद्र रेड्डी, श्रीनिवास गुंडारी सर, प्रमोदजी खरात, व्यासपीठावर विराजमान आमचे मार्गदर्शक सतीशजी वैजापूरकर सर, त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर सर, आमचे मित्र करण नवले आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले तालुका प्रतिनिधी, त्यानंतर ग्रामीण भागातून आलेले सर्व पत्रकार या सर्वांचं मी स्वागत करतो आणि पत्रकारितेवर प्रेम करणारे किंवा आता आम्ही शिर्डी परिसरातल्या पत्रकारांवर प्रेम करणारे पत्रकारिते व्यतिरिक्त पण सरकारी मान्यवर इथं आलेली आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. मला असं वाटतं की आवटी सरांची वाट पाहता पाहता खूप वेळ गेलाय, परंतु आवटी सर ज्यावेळेस बोलायला उभे राहतील त्यावेळेस आपली चार्जिंग लेवल खूप वाढलेली असेल. परंतु आता मान्यवरांचे सन्मान झाले. खरं तर सर पत्रकारांना इतरांच्या कार्यक्रमात फक्त टाळ्या ऐकायला सवय असते, टाळ्या ऐकायची, आणि आता स्वतःच्याच कार्यक्रमात टाळ्या वाजवायच्या म्हणलं काय संकोच वाटला काय मला समजलं नाही. मला असं वाटतं व्यासपीठावर सर्व मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आज या अधिवेशनाचा मुख्य उद्देश मी इथं सांगू इच्छितो की साधारणतः पत्रकारांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटना नगर जिल्ह्यात आल्या आणि गेल्या. आवटी सरांना खूप चांगलं माहिती आहे आवटी सरांचं जनसंपर्क एखाद्या गावातल्या वाडी वस्तीवरून तर पार मंत्रालयातल्या सचिवापर्यंत असा जनसंपर्क असलेले संपादक. त्यामुळे आवटी सरांना वेगळं सांगायची गरज नाही की पत्रकारांच्या संघटना महाराष्ट्रात काय करतात. या व्यतिरिक्त पत्रकारितांसाठी आणि पत्रकारांसाठी काम करणारी ही महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट ही संघटना आहे. या संघटनेचा जो उद्देश आहे तो मी प्रथमतः सांगतो की पत्रकाराच्या घरी जर कुठली दुःखद घटना घडली किंवा कोणाचं निधन झालं तर दुःख व्यक्त करण्या व्यतिरिक्त कुणी जात नाही. त्यामुळं पत्रकारांना सांत्वनाचे 2 शब्दाबरोबर आर्थिक आधाराची त्याच्या कुटुंबाला गरज असते. अशा वेळेस तो आधार देण्याचं काम ही संघटना इथून पुढे नगर जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी करणार आहे. नगर जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांचा मेडिकल इन्शुरन्स ही संघटना उतरवणार आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची सर्वात महत्वाची गोष्ट पत्रकार संरक्षण हक्क कायद्याबाबतचे अनेक मतमतांतर आहेत, तो अजून पूर्ण लागू झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये जर सरपत्रकारांवर हल्ले होतात आणि गोष्टी घडतात अशा वेळेस दुर्दैवाने कधी कधी त्याचं जे काही प्रेमिक आहे ते पण त्याच्या भूमिकेवर संशय घेऊन त्याला साथ देत नाही. जर एखादी घटना नगर जिल्ह्यात घडली आणि त्या पत्रकाराची बाजू जर खरी असेल तर त्या पत्रकाराला लीगल सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट वर्किंग जर्नलिस्ट ही संघटना इथून पुढे काम करणार आहे, तो लीगल सपोर्ट देणार आहे. त्याचबरोबर की पत्रकारांच्या पालकांना ज्यावेळेस कुठल्याही शिक्षणासाठी मदतीची गरज असते त्यावेळेस शिष्यवृत्तीची कन्सेप्ट या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या पालनासाठी राबवली जात आहे. आणि हे सर्वात महत्त्वाचं ही सगळ्या ज्या काही पत्रकारांसाठीच्या सेवा फॅसिलिटी ही संघटना देते यासाठी कुठल्याही पत्रकाराकडून कुठलाही 1 रुपया आकारला जाणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. यासाठी मला असं वाटतं तेलंगणावरून, दिल्लीवरून आणि मुंबईवरून वेळ काढून आलेले हे जे या संघटनेचे पदाधिकारी आहेत या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर केला पाहिजे. त्यानंतर मुख्य अधिवेशनाच्या उद्देशाकडे येण्यापूर्वी पत्रकारितेची सध्याची परिस्थिती आणि वास्तव या संदर्भात बोलणं पाहिजे. खरं तर कोविड नंतर डिजिटल मीडियाचा प्रभाव वाढला. त्यानंतर प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ही सगळी माध्यमं हातात हात घालून काम करतायत, परंतु ही सगळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांचं अस्तित्व काय, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया या सगळ्यांच्या स्पर्धेमध्ये प्रिंट मीडियाचं काय होणार या सगळ्या अनेक प्रश्नचिन्ह असे उपस्थित आहेत. मला असं वाटतं की तरी ही प्रिंट मीडिया कोविड नंतर जे काही आघात झाले त्या आघातातून सावरलाय. बऱ्यापैकी बिझनेस पण रिकव्हर झाला, सर्क्युलेशन पण पूर्वपदावर आलंय. अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या अडचणीमध्ये, अंधारामध्ये पत्रकारितेच्या व्यवसायामध्ये पण अनेक अडचणी आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये मग हे चांगलं जे होतंय, हे चांगलं जे घडतंय हे का घडतं? आता सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक क्षेत्रात त्या क्षेत्रापेक्षा स्वतःला मोठं मानणारी माणसं खूप झाली. परंतु मला असं वाटतं या व्यासपीठावर ज्यावेळेस संजय आवटे सर येतात त्यावेळेस संजय आवटे सरांसारख्या व्यक्तिमत्वामुळे पत्रकारिता मोठी होती असं मी नक्की बोलतो. तर संजय आवटे सरांचं काम खूप मोठं आहे. 2005 साली माझ्या छोट्याशा गावामध्ये
रमेश अण्णा त्याचे साक्षीला आहेत, रमेश अण्णा मंडळ इथे आलेले आहेत की आयत्या वेळेला नरेंद्र जाधव पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना ते येऊ शकले नाही आणि आमच्या असाच एक भागवत दिघे म्हणून पत्रकारांचा स्मृती दिन होता. आयत्या वेळेला सचिन कोरडेंच्या माध्यमातून आम्ही आवटे सरांपर्यंत पोहोचलो आणि अनपेक्षित पाहुणे म्हणून आवटे सर आमच्या कार्यक्रमाला आले. त्यानंतर अक्षरशः पुढील ज्यावेळेस आवटे सर आले आणि त्यांनी ज्यावेळेस आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना ग्रामस्थांना पालकांना मार्गदर्शन केलं तर अक्षरशः तो जो सोहळा आहे तो अक्षरशः एक भारावून सोडणारा होता. त्यानंतर आवटे सरांनी जी काही पत्रकारितेची वाटचाल केली, हा माणूस काय करतो आणि का म्हणजे काय करत नाही हे विचारा. म्हणजे आवटे सरांचा जनसंपर्क, आवटे सर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह कसे असतात, मी ऍक्टिव्ह असतो, सतीश वैजापूरकर सर ऍक्टिव्ह असतात, आवटे सर, परंतु वैजापूरकर सर मागे बसले ते म्हणतात यार ते सगळ्या पोस्टला मी रिप्लाय देऊ शकत नाही, पण संजय आवटेंना एका पोस्टला त्यांच्या जर 3000 जर प्रतिक्रिया आल्या तर त्या प्रत्येक प्रतिक्रियेला आवटे सर उत्तर देतात. सगळ्यात महत्वाचं ही त्यांची ऍक्टिव्हिस्ट हे प्रमाणपत्र. आवटे सर प्रचंड भ्रमंती करतात, आवटे सर त्यांच्या आवडीचे सगळे छंद जोपासतात आणि सगळ्यात महत्वाचं की संपादक माणसं आणि माध्यमात काम करणारी माणसं आवांतर वाचनच करत नाही, याला संजय आवटे अपवाद आहे. वाचल्यानंतर जी चिंतनाची प्रक्रिया आहे आणि त्या माध्यमातून जी लिखाणाची प्रक्रिया घडते त्यालाही संजय आवटे सरांनी खूप मोठा न्याय दिलेला आहे. संजय आवटे सरांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. तर असं हे एक पत्रकारितेतलं फार महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपल्या समोर आलेलं आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मला असं वाटतं सर ग्रामीण भागातल्या पत्रकारांपुढच्या अडचणी ज्यावेळेस आम्ही एसटीनी बातम्या पाठवत होतो, फॅक्स करत होतो, त्याही वेळेस संपलेल्या होत्या आणि आता मोबाईलमध्ये टाईप करून जरी बातम्या येत असल्या तरी पण मूळ ज्या समस्या आहेत ग्रामीण पत्रकारांच्या त्या तशाच आहेत. त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण सविस्तर भूमिका मांडावी ही सर्व पत्रकारांची आपल्या सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज जे काही नैराश्य आपल्या अवतीभोवती आलेलं आहे ते नैराश्य समाजातलं प्रतिबिंबित माध्यमात होतं आणि माध्यमात झाल्यानंतर माध्यम निगेटिव्ह झाली किंवा माध्यमांविषयी निगेटिव्ह चर्चा सुरू होती. आता सोशल मीडियाचा स्पर्धेत टिकण्यासाठी एक युक्तिवाद असा होतो की दैनिकांची विश्वासार्हता टिकून आहे, परंतु दैनिकात काम करणारी जी माणसं आहेत पत्रकारांपासून सगळी, माफ करा मी फार जबाबदारीने बोलतो, त्या सगळ्यांची विश्वासार्हता टिकून आहे का हा खरा आज प्रश्न आहे. अशा परिस्थितीत या गोंधळाच्या वातावरणामध्ये काय केलं पाहिजे आणि ही सगळं पुढे जाऊन थांबणार आहे याबद्दल आवटे सर आपल्याला सविस्तर सांगणारच आहेत. आवटे सरांच्या जो काही व्यक्तिपरिचय आहे तो करून देण्यासाठी पण मला आयोजकांनी जबाबदारी दिली आहे. आवटे सरांनी लोकमतमध्ये येण्याआधी भास्कर उद्योग समूहाचं जे मराठी वृत्तपत्र आहे दिव्य मराठीचे राज्य संपादक म्हणून काम पाहिलं. साम टीव्हीला आपण आवटे सरांना अनेक वेळा पाहिलं, ऐकलं. आवाज महाराष्ट्राचा हा त्यांचा प्राईम टाइमचा जो काही शो आहे त्याने महाराष्ट्रात वेगळा मापदंड निर्माण केला. आवटे सरांचं जे काही शिक्षण आहे BSc आधी आहे, त्यानंतर जर्नलिझम सेट अशा अनेक डिग्र्या त्यांनी मिळवल्या. लेखक म्हणून जर त्यांचा उल्लेख केला, त्यांचं सध्या गाजत असलेलं पुस्तक गेम ऑफ थ्रोन्स विथ द चेंज हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे सर्वांनी. आम्ही भारताचे लोक, बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड, पाकिस्तान लष्करी सत्तेचे अर्धरंग अशी पुस्तकं सरांनी लिहिलीत. मराठी पत्रकाराला आणि संपादकाला दिले जाणारे जे काही मान्यवर सत्कार आहेत किंवा जे काही पुरस्कार आहेत ते सर्व सरांच्या वाटेला या आधीच आलेले आहेत आणि मला असं वाटतं की या सत्कारांपेक्षा या पुरस्कारांपेक्षा ते पुरस्कार आवटे सरांसारख्या एका कृतीशील संपादकाला दिल्यामुळं खरं तर पुरस्कारांची उंची वाढली. असं एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेलं आहे. आवटे सरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर सर अंधार खूप झालाय, तुम्ही अनेक भाषणात अनेक व्याख्यानात सांगताय अंधार खूप झालाय, पण ती जपून ठेवा. पण ती जपून कशी ठेवायची अनेक प्रश्न आमच्या ग्रामीण पत्रकारांकडे उभे आहेत, तर त्याचं उत्तर आपण आपल्या व्याख्यानातून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं परत एकदा स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. व्यासपीठ आपल्यामध्ये आज उपस्थित असलेले संजय आवटे साहेब, त्यांचे बरेच व्याख्यान, त्यांचे डिबेट आपण सांगलीवर ऐकले. श्रीरामपूरला आमचे गुरु अशोक तुपे यांच्यामुळे त्यांचे भाषण ऐकायचं आम्हा सगळ्या पत्रकारांना योग आला. आज ही जी सगळी पत्रकार मंडळी एकत्र जमली आणि आंध्र प्रदेशातली एक, तेलंगणातली एक संघटना
म्हणजे महाराष्ट्रातल्या पत्रकारांना काहीतरी करू इच्छिते, हा आणखीन त्यातलं एक हे आपल्या कार्यक्रमाचं वेगळेपण आहे. पण वेगळेपण असं पण आहे की हे जे सगळं आपला मेळा जमलाय त्यामागे पडद्या आरतीचे सूत्रधार आहेत किंवा ज्यांच्यामुळे हे सगळं अधिवेशन झालं ते दिलीपराव खरात एका बाजूला उभे आहेत. त्यांच्यामुळे सगळी मंडळी आलेली आहेत. आणि ते पुण्यनगरीचे तालुका बातमीदार आहे. पुण्यनगरीच्या तालुका बातमीदाराला त्यांच्याच पेपरचे वृत्त संपादक साथ देतात. म्हणजे एका बातमीदारांनी आणि एका संपादकांनी भरवलेले अधिवेशन आहे. म्हणून त्यांच्या प्रेमामुळे आम्ही जे सगळे मंडळी आहोत. तर दिलीपराव पुढे आले म्हणून आम्ही सगळे दिलीपराव म्हणून इथे आलो आणि त्यातून आपण सगळेजण इथे एकत्र जमलेलो आहोत. खरं म्हणजे आता आपण मला कल्पना आहे की आपण आवटे साहेबांना ऐकलेलं म्हणजे जमलेलो आहोत. आणि मी का उभा आहे आवटे साहेबांच्या तुमच्यामध्ये, तर त्याला कारण फक्त एकच आहे की आपल्या पत्रकारांच्या भावना त्या त्यांना माहित नाही असं नाहीये. ते पुणे लोकमतचे जे संपादक वृत्त संपादक म्हणून काम करतात, तर बातमीदारांच्या अडचणी त्यांनाही माहित आहे. पण या अडचणी आपण एकमेकांशी शेअर केल्या पाहिजे. म्हणून मला 10 मिनिटं वेळ दिला. मी माझं बोलणं 10 मिनिटात संपवणार आहे. माझ्या समोर जो कागद आहे तो कागद काहीतरी असावा म्हणून आहे. हा प्रत्यक्षात आवटे साहेबांचा परिचय आहे. पण आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं तेव्हापासून असं वाटायला लागलं की आपण सुद्धा वाचून काहीतरी 2 शब्द बोललं पाहिजे. म्हणजे सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपलं भाषण मुख्यमंत्र्यांसारखं झालं पाहिजे. आता नवीन ट्रेंड महाराष्ट्रामध्ये येईल की इथून पुढे लोक वाचून भाषण करतात. ते आपण म्हणजे शिवाजी पार्कवरचं एक भाषण पाहिलं, मुख्यमंत्र्यांचं भाषण पाहिलं. आज सगळ्यांनी आपल्या सोशल मीडियावर पण पाहिलं असेल की जो इप्सित साध्य करायचं होतं ते साध्य झालं. धनुष्यबाण गोठलं गेलं. शिवसेनेचं नावही वापरायचं नाही असंही ठरलं. म्हणजे राज्यामध्ये या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आपलं हे सगळं संमेलन होत आहे. या संमेलनामध्ये आपण जे सगळे पत्रकार बसलो तर यातले आता आपण पत्रकार नाही राहिलो तर आपली 125 कोटी जनता पत्रकार झाली. त्यांच्या हातात मोबाईल आला. इतक्या स्पीडली एकमेकाला सगळे जण बातम्या पाठवतात. मग अशा वेळेस आपलं प्रयोजन काय? आपलं प्रयोजन तर मुळीच असं नाही. जे सगळ्या समजा नाशिकमध्ये इमारतीला आग लागली, आपल्या नाशिकमध्ये बसला आग लागली, मुंबईत इमारतीला आग लागली, त्याचं लाईव्हचं आपण सगळं काल बघितलेलं आहे. त्या आग लागलेल्या घरात कुठला मसाला वापरला जातो हे सुद्धा आपल्याला जर माहित असेल तर मग आपण ती बातमी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात देऊन तिला टीआरपी मिळणार आहे. म्हणजे आमचे किरण वाबळे म्हणून बातमीदार आहे. किरण वाबळेंनी जर एखादा बिबट्या त्या पिंजऱ्यामध्ये शिरतानाचं शूटिंग केलंय, त्यांच्या चॅनल मधून दाखवलं, ते सगळीकडे व्हायरल झालं. आणि मग माझ्या सकाळमध्ये जर मी ती पहिल्या पानावर बातमीचा आग्रह धरला आणि ते रसभरीत बातमी वाचली, तिला टीआरपी राहील का? हा फार मोठा यक्ष प्रश्न आपल्या समोर. मग तो यक्ष प्रश्न आपण सोडवायचा कसा आहे तुम्हाला एक छोटीशी 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो की मला लोणीवरून एक जणाचा फोन आला. ते म्हटले ते आमदार साहेबांच्या वस्तू वाद आला होता. माझं कुतूहल चालवलं. आता वहिनी तर नाही, मी वहिनीला फोन केला. म्हटलं वहिनी काय झालं? ते म्हणे मी नातवांना घेऊन खेळत होते, समोर उसाचं शेत होतं, संध्याकाळची वेळ. मी ती घटना घडल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात मला फोन केला. मी त्यांना फोन केला. तो विषय तो असा होता की त्या नातवांसोबत खेळत होत्या. नातवांसोबत खेळत असताना समोर उसाचं शेत होतं, मध्ये ग्राउंड होतं आणि ते त्यांचे जे 2 नातवंड होते म्हणजे सुजय दादांचा मुलगी आणि त्यांची दुसरी एक नात म्हणजे मुलीची मुलगी, ते खेळत असताना समोरून बिबट्या आला. किती अंतर होतं? फक्त दोघांचं 10 फुटाचं अंतर होतं. तो बिबट्या आता पुढे येणार एवढं ते कुत्र्यामध्ये आला, ते बिबट्या कुत्रे घेऊन गेला. मग ती खरी बातमी आहे. ही बातमी जर तुम्ही वृत्तपत्राला आपण छापली तर तिला टीआरपी, तिला वाचक मिळू शकते. दुसरं एकदा असंच आम्ही सगळेजण एका कार्यक्रमाला गेलेलो होतो आणि तिथं दादासाहेब म्हस्केंजवळ आहेर नावाचे एक शेतकरी आले आणि त्यांनी सांगितलं आमचा पोरगा म्हणले पाणी भरायला गेला पहाटे, मोटर चालू करायला गेला, मोटर चालू केली, समोर 15 फुटावर बिबट्या. त्यांनी जीवाच्या आकांक्षाने म्हणले शेजारी पोल होता तो त्या पोलवर चढला. पहाटेची वेळ होती. लोक रस्त्याने येईपर्यंत खाली बिबट्या तो वळ होता, तो शिट्ट्या मारायला लागला लोकांना. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं बाबा शिट्ट्या का मारतो? ते सांगितलं बिबट्या आहे. मग पहाटे येऊन लोकांनी ते लोकांची वर्दळ चाललं, बिबट्या गेला, तो खाली उतरला. त्याच वेळेस एक निवेदन द्यायला पिंपळवाडीचे लोक आले होते. त्यांचं आमचे जे राधाकृष्ण विखे पाटील आहेत आमदार, त्यांच्याकडे एक निवेदन होतं. त्यांनी सांगितलं की बबनराव पासून त्यांना तुम्ही एवढं आमचं निवेदन पोहोच करा. कुंतांबा परिसरामध्ये हरणांचा धुमाकूळ सुरू झालेला आहे.
तर मी त्यावेळेस बातमी केली होती की प्रवरे काठी बिबट्याचा आणि गोदे काठी हरणांचा उच्चार. म्हणजे बिबट्यांना खाद्य मिळत नाही म्हणून बिबटे माणसावर चाल करायला लागले, तिकडे हरण एवढे झाले त्यांना खाद्य मिळत नाही म्हणून ते पिकांची नासधूस करायला लागले. तर अशा ज्या कॉन्ट्रोवर्सी आहेत त्या जर आपण वृत्तपत्रातून मांडल्या, काहीतरी इतरांपेक्षा वेगळं आपल्याला करता आलं तरच इथून पुढे वृत्तपत्र का वाचायचं लोकांनी. वृत्तपत्र वाचायचं याच्यासाठी की आपण काय वेगळं देऊ शकतो. आपण जर काही वेगळं देऊ शकलो नाही तर मग इथून पुढे बातम्या सगळे देणार. जी घटना आदल्या दिवशी घडली आहे आणि चॅनलवर दिसते आहे तर त्या बातमीला इथून पुढे महत्व राहणार नाही. आता आपल्याला तसं बोलण्यासारखं खूप आहे आणि आपल्या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. तर आवटे साहेबांनी इथे आलेले आहेत, मी त्यांच्यात आणि आपल्यात फार येऊ इच्छित नाही. मी त्यांना विनंती करतो या पुढचं सूत्रसंचालन तुम्ही. आपलं महाराष्ट्र स्टेट वर्किंग जॉईंट युनियनचं अहमदनगर शाखेचं हे पहिलं अधिवेशन आहे आणि मगाशी मी आपल्याशी बोललेलोच आहे, पण आवटी सर आला असल्यामुळे आता आपल्याला त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. तर मी आवटी सरांना विनंती करेन की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. वरिष्ठ संपादक संजय अवते on the dais and members of Hindi and English mix, to the more than 25,000 journalists in the country, right from Kashmir to Kanyakumari. We are having our affiliated state unions in the almost all states except 2-3 states. Indian Journalists Union founded in 1990. Earlier, Indian Federation of Working Journalists was there. Due to some authoritarian leaders in that organization, Indian Journalists Union has divided, and now it is the largest journalist union in the, not only in the world, perhaps there is no such a big organization in whole world. Friends, Indian Journalist Union is fighting for the rights of journalists in the country and welfare of the journalists in the country. And Maharashtra State Union of Working Journalists, which was founded recently in about 4-5 months back in Mumbai, it was founded. Before that, 2-3 years, our leaders have worked for the foundation of this organization. Now, we are very happy that it is not only organizing union in every district of the Maharashtra, and on the eve of our national unions plenary, we are going to have our conference, national conference in Chennai on 29th, 30th, 31st of this month at Chennai. On the eve of that conference, we are organizing seminars all over the world in all states on the topic of journalists. Now we are here also, we are going to have a seminar on this subject, and Sanjay Avte is very prominent editor of the Lokmat daily. We will deal, I hope we will deal all the aspects in the trade in journalist ethics, and what is the position of ethics in the media now. Friends, I hope we are all are very eager to listen to Avteji. So I will end here. Thank you. आज इस मीटिंग में शिरकत करें एडिटर लोकमत डेली और सुप्रसिद्ध जर्नलिस्ट महाराष्ट्र में
उनके बारे में तो मैं अब ज़्यादा भी नहीं बता सकता, आप सबको मालूम, संजय अवाटे जी, और एक सीनियर जर्नलिस्ट डेली सकल सतीश वाइजापुरकर जी, मिस्टर विकास जी, मिस्टर दिलीप जी, मिस्टर राहुल गड़ेकर जी, रामभाव जी, दिलीप खराज जी, आज इस मीटिंग को ऑर्गेनाइज किया महाराष्ट्र स्टेट यूनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट के प्रेसिडेंट श्रीनिवास गुंडारी जी, जनरल सेक्रेटरी प्रमोद खरत जी, और मेरे साथी इंडियन जर्नलिस्ट यूनियन नरेंद्र रेड्डी जी, नगनूरी शेखर जी, और यहाँ पर इस स्टेट से स्पेशली इस डिस्ट्रिक्ट अहमदनगर से इतने मेरे साथी लोग पत्रकार आना बहुत खुशी की बात है। आज इस देश में पुण्य नगरी शिरडी में बाबा की कृपा से आज इतना अच्छा सेमिनार एक सदस्य अपन लगाना, ये तो बहुत ग्रेटफुल इवेंट बोलकर मैं समझ रहा हूँ। अभी बताए मई 15 को महाराष्ट्र स्टेट यूनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट फाउंडेशन किया। वो महाराष्ट्र यूनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट असल क्यों यहाँ पे अपने को वो आविर्भूत हुआ, मैं आपको बताना चाह रहा हूँ। एक्चुअली आज इस देश में एक ऐसी नौकरी है जिसको तनख्वाह नहीं और खान से तो छीके तो निकल जाने की नौकरी है, और नौकरी का भरोसा नहीं है। अपने को गुस्सा है तो भी बाहर आ जाने का, अपने मैनेजमेंट को गुस्सा है तो भी बाहर भिजा देने का नौकरी है, और 1 रुपये का कुछ आमदनी नहीं है, तनख्वाह नहीं है। वही है आज इस देश में पत्रकार की नौकरी। आज पत्रकार इतने आंदोलन से है इस देश में, बहुत इंडियन जर्नलिस्ट यूनियन अपना नेशनल बैनर इंडियन जर्नलिस्ट यूनियन के नीचे आज, जिससे पहले नरेंद्र रेड्डी जी बताए, कश्मीर से कन्याकुमारी तक 25 स्टेट्स ऑर्गेनाइज अम्ब्रेला आईजीओ के ऑर्गेनाइजेशन के नीचे आज हमारे हक के लिए अपन लड़ रहे हैं, अपने राइट्स को हमको दे कर रहे हैं। जो हमारे को एक सुखवंत जीवित नहीं चाहिए, सिर्फ एक पत्रकार, समझिए पत्रकार को एक हम डिमांड जो कर रहे हैं ऑल स्टेट्स में, उनको जमीन दीजिए, उनको एक घर दीजिए, उनके बच्चों को प्राइवेट स्कूल में एजुकेशन दीजिए, और एक्रेडिटेशन कार्ड उनका राइट है। हर जर्नलिस्ट जो चित्तशुद्ध से जो जर्नलिस्ट काम कर रहे हैं उन सबको एक्रेडिटेशन कार्ड दीजिए इंफॉर्मेशन एंड पब्लिकेशन एंड रिलेशन डिपार्टमेंट से, ये अपन डिमांड कर रहे हैं। और हमारे नौकरी को गारंटी दीजिए, और हमारे श्रम को फलित चाहिए। आज सुबह से लेकर सोई तक कब किसका काम आता, इस समाज में क्या होता, एवरी टाइम एवरी मिनट अटेंशन रहने की नौकरी, और इतना जिम्मेदारी की नौकरी है पत्रकार नौकरी। और लोग ये समझते कि पत्रकार को समाज में गौरव मिल रहा, वो बाहर निकले तो सब नमस्कार कर रहे, धन्यवाद कर रहे, प्रणाम कर रहे, उसको घर ले जाकर ऑफिसर चाय पिला रहे, बिठा रहे, मोहब्बत करे, तो वो एक एमएलए का क्रेडिबिलिटी है जर्नलिस्ट को बोल के समझते। लेकिन उनके जिंदगी के पीछे उनके आंसू किसको मालूम, कितने आंसू है उनकी जिंदगी में। आज वो घर को जाएंगे तो घर में जाएंगे तो बीवी पूछेगी आपका इनकम क्या है, जेब देखेंगे जेब खाली है, बच्चों को पढ़ने के लिए फीस नहीं है पत्रकार को, और भाड़ा नहीं, मकान का भाड़ा बन नहीं सक रही, ये सब नहीं करते। आज इतनी जिंदगी अफसोस की जिंदगी गुजारे आज पत्रकार, स्पेशली ग्रामीण प्रांत के पत्रकार जो स्ट्रिंगर कंट्रीब्यूटर नाम से बुला जाते हैं, वो पत्रकार की जिंदगी के बारे में आज संघर्ष चाहिए इस देश में। उधर सेंट्रल गवर्नमेंट पे संघर्ष चाहिए, इधर स्टेट गवर्नमेंट पे संघर्ष चाहिए। इसलिए ये इंडियन जर्नलिस्ट यूनियन, ओनली इंडियन ऑर्गेनाइज्ड जर्नलिस्ट यूनियन इन इंडिया, इंडियन जर्नलिस्ट यूनियन, उस अम्ब्रेला के नीचे ही स्टेट्स पूरे काम करेंगे। इसमें ही एक महाराष्ट्र स्टेट वर्किंग जर्नलिस्ट यूनियन भी काम करेगा। वो महाराष्ट्र स्टेट वर्किंग जर्नलिस्ट यूनियन को मजबूत बनाना, इस महाराष्ट्र में अपने राइट्स को अपन उसको लेना, तो सिर्फ अपन एक ही करना, अपन यहाँ पे एक यूनिटी, घट यूनिटी शिरडी अहमदनगर डिस्ट्रिक्ट में भी बनाने की जरूरत है।
आज इतने भाई आप सबकी खुशी से, आप सबके वजह से आज इतनी सक्सेसफुल मीटिंग बनाए। मैं भी नहीं समझा कि इतनी बड़ी जल से यहाँ पर सेमिनार ये सदस्य होता बोलकर, इतने लोग यहाँ पर आते शिरकत करते बोलकर मैं भी नहीं समझा, लेकिन आज बहुत खुशी दिख रहा। और इससे पहले भी बात कर रहे थे सर जी, तेलंगाना के बाजू अपने लग के तेलंगाना स्टेट है, तेलंगाना स्टेट का भी मैं जनरल सेक्रेटरी हूँ। तेलंगाना स्टेट में कंपेयर टू अदर स्टेट्स, तेलंगाना स्टेट के गवर्नमेंट से हम फाइट करके वहाँ पे तेलंगाना स्टेट वर्किंग जर्नलिस्ट यूनियन फाइट करके बहुत कुछ वहाँ पे हम राइट्स को, वहाँ पे जमीन ले रही, जर्नलिस्टों को जो मकान बना रही, वहाँ पे 25,000 जर्नलिस्टों को एक्रेडिटेशन कार्ड को अपनी यूनियन वहाँ पर दिलाई तेलंगाना स्टेट में। जो ग्रामीण में लेकर काम करते हो वो भी जर्नलिस्ट है, जो ग्रामीण प्रांत में काम करते हो उनको आइडेंटिटी दिलाई अपनी यूनियन तेलंगाना स्टेट में। ऐसे ही महाराष्ट्र में भी बहुत कुछ अपने को आने के सौकर्य है, सहूलत है। वो सहूलत को अपन इसी हाल संघर्ष के साथ, यूनिटी के साथ, MSCWJ एजेंडे के नीचे उसको अपन ले लेना है। आप सबको मैं फिर एक बार धन्यवाद करता हूँ। एक यूनिटी से अपने संघर्ष को आगे बढ़ाइए, हम आपके पीछे रहेंगे, इंडियन जर्नलिस्ट यूनियन आपके पीछे रहेगी, आपको सामने चलाएंगी। शुक्रिया, धन्यवाद। छान उत्साही कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर, सगळ्यात पहिल्यांदा जिल्हास्तरीय पत्रकार अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। खरं तर मला जेव्हा विकास अंतरेंचा फोन आला की अशा प्रकारचे एक अधिवेशन आपण घेत आहोत शिर्डीमध्ये आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला यायचं आहे, तेव्हा खरं तर या कार्यक्रमाला येणं मला सगळ्याच अर्थांनी अगदीच गैरसोयीचं आणि अवघड होतं। काल मी पनवेलमध्ये होतो आणि पनवेलमधून मी रात्री अगदी उशिरा पोहोचलो पुण्यामध्ये, 12:30-1 वाजता पोहोचलो आणि त्यानंतर सकाळी 6ला उठून मी हा प्रवास सुरू केला। अवघड होतं, पण तरी सुद्धा मला यायचं होतं। सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचं काम करता ते मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुमच्या परिसरामध्ये मी जेव्हा यायचो तेव्हा अशोक तुपेंना भेटल्याशिवाय मी कधीच पुढे गेलो नाही। अशोक तुपेंसारखा आमचे मित्र अशोक तुपे गेले आणि त्याच्यानंतर जी पोकळी तयार झाली ते पोकळी भरून निघणं ही खरोखर अशक्य अशी गोष्ट आहे, पण शेवटी त्या वाटेनं चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या वाटेनं चालण्याचा प्रयत्न करायचा म्हणून या प्रकारचं काम आपण करतो आहोत अशी भूमिका विकासनं मांडली आणि मग मी अगदी ऐन वेळी असं म्हटलं की ठीक आहे मी या कार्यक्रमाला येतो आहे। नगरशी नातं माझं फार जुनं आहे, म्हणजे मी पुढारीला संपादक होतो तेव्हा माझ्याकडे नगर होतच, त्याच्यानंतर मी दिव्य मराठीचा मुख्य संपादक असतानाही माझ्याकडे नगर होतं। नगरशी माझं एकूणच नातं खूप जवळचं जिव्हाळ्याचं आहे। एकूणच नगरमध्ये खूप मित्र आहेत, खूप सारे पत्रकार ओळखीचे संपर्काचे आहेत आणि नगरमधली एकूण आव्हानं मला माहिती आहेत। मला याचा आनंद आहे की नगर जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकारांनी एकत्र येऊन या प्रकारची संघटना आपण सुरू करावी अशी कल्पना मांडली आणि मला याचाही आनंद आहे की मुद्दाम सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे नॉर्मली पत्रकार संघटनांच्या अधिवेशनांकडे मी सहसा जात नाही। का जात नाही हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, पण तरी मी इथे आलो याचा अर्थ असा आहे की संघटना वेगळी आहे अशी माझी धारणा आहे आणि तशीच ती राहील अशी मला खात्री आहे। पत्रकारिता किती वेगळ्या प्रकारे बदलते आहे, पत्रकारांच्या समोर किती मोठी आव्हानं आहेत याचा उल्लेख तुम्ही सगळ्यांनीच केला आणि तो उल्लेख वारंवार केला पाहिजे। पण खरं म्हणजे जगामध्ये जे काही बदल होत आहेत त्यामध्ये ज्या प्रकारे पत्रकारिता गेल्या काही वर्षांमध्ये बदलते अशा प्रकारची आव्हानं यापूर्वी कधीच निर्माण झालेली नव्हती। एवढी आव्हानं आपल्या समोर आहेत। एकीकडे जग फार वेगळ्या प्रकारे दिसतंय आपल्याला, पत्रकारिता काय प्रकारे दिसते आहे तेही आपण बघतो आहोत। काय ती झाडी, काय डोंगर, काय ते हाती, ओके एकदम असं सगळं ओके असताना ज्यांचे प्रश्न मांडले गेले पाहिजे त्यांचे प्रश्न मात्र लोकांच्या समोर येत नाहीत किंवा मांडलेच जाऊ नयेत असा हा काळ आहे। इंग्रजीमध्ये ज्याला आउट ऑफ साइट इज आउट ऑफ माइंड असं म्हणतात।
की जे आपल्या समोर येतच नाही, ते प्रत्यक्षामध्ये नाहीच आहे, अशा प्रकारची मांडणी होत असताना आणि या प्रकारच्या वर्गाचे प्रश्न पृष्ठभागावर येत नसताना नगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण पत्रकार ज्या प्रकारचं काम करतायत, मला असं वाटतं, मला नेहमीच असं वाटतं की जी काही पत्रकारिता आहे, जे काही जर्नलिझम आहे, ते प्रत्यक्षामध्ये मुंबईत आणि पुण्यात आहे की नाही मला माहिती नाही, पण आमच्या नगरच्या भंडारदऱ्यामध्ये आहे, आमच्या नगरच्या अकोल्यामध्ये. तुम्ही जे करता आहात ती खरी पत्रकारिता आहे. उलट पक्षी मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये जे काही चाललंय, तुम्हाला माहिती आहे का, पत्रकारितेची व्याख्या केली जाते. ती व्याख्या अशी असते की जी बातमी छापू नये यासाठी लोक प्रयत्न करतात, ती खरी पत्रकारिता. बाकी सगळा पिया. त्यामुळे पिया वाढत चाललेला आहे की हे छापा, माझे छापा असं म्हणून जेव्हा लोक मागे लागतात आणि तुम्ही छापता, दॅट इज पिया. माझीही बातमी छापली जाऊ नये असं वाटतं आणि तरी तुम्ही करता प्रसिद्ध, दॅट इज जर्नलिझम. हे जर्नलिझम संपत चाललेलं असताना, पब्लिक रिलेशन्स PR फक्त वाढत चाललेलं असताना, व्यवस्थापनाची सगळ्याच अपेक्षा बदलत चाललेल्या असताना, एकूण बाजारपेठेमध्ये जर्नलिझम उभं असताना तुम्ही जे करता आहात ते काम फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला गंमत सांगतो, काही वर्षांपूर्वी म्हणजे 20 वर्षांपूर्वी मी लोकमतचा संपादक म्हणून अकोल्यामध्ये जेव्हा जॉईन झालो, तेव्हा व्यवस्थापनाने माझी मुलाखत घेतली आणि मला आठवतं की ती मुलाखत सुरू असताना तिथे नेमकी एशियन एजची एक पत्रकार मुलगी आलेली होती आणि मग आमची मैत्री झाली. माझ्या मुलाखतीनंतर मग एशियन एजच्या त्या मुलीशी मी जरा गप्पा मारायला सुरुवात केली. तर तिला मी विचारलं की तू काय करतेस. तर ती मुलगी मला असं म्हणाली की मी मंत्रालयात रिपोर्टिंग करते. म्हटलं काय बघतेस मंत्रालयामध्ये. ती म्हणाली रेव्हेन्यू बघते, महसूल विभाग सांभाळते, महसूल मंत्रालय कव्हर करते. म्हटलं अरे वा, चांगलं आहे. तुला हे माहिती आहे का की साध्या 7-12 मध्ये बातमी असते, साध्या 8 मध्ये बातमी असते. ती मुलगी मला म्हणाली मोठी 7-12. मी तिला म्हटलं अगं तू महसूल विभाग कव्हर करते मंत्रालयामध्ये, तुला 7-12 माहिती नाही. पण अडचण हीच आहे की ज्यांना 7-12 ही माहिती नाही त्यांच्या नावावर पत्रकारितेचा 7-12 आता गेलेला आहे. अशा वेळी आपल्याला पत्रकारिता ही मुळामध्ये कुठे जन्माला येते, कुठे उगवते ते माहिती असणं फार महत्वाचं आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे प्रत्यक्ष ग्राउंडवर ज्या प्रकारचं लोक काम करतात, ग्राउंडवर ज्या प्रकारची पत्रकारिता जे लोक करतात, त्यांची संघटना उभी होणं, त्यांनी एकत्रितपणे काही काम करणं, ते मला जास्त महत्वाचं आणि आवश्यक वाटतं. तुम्हाला मजा सांगतो, इंडियन एक्सप्रेसच्या वतीनं दरवर्षी रामनाथ गोयंका अवॉर्ड्स दिले जातात. त्या अवॉर्डचा अभ्यास झाला आणि लक्षात असं आलं की रामनाथ गोयंका अवॉर्ड्स दरवर्षी जे दिले जातात त्याच्यामधल्या 70% बातम्या या प्रामुख्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या असतात. पण सतीशराव, त्यामध्ये पुढचा एक मुद्दा असा आहे की पण 80% बातम्या या प्रामुख्याने शहरांमधल्या लोकांनी येऊन तिथे कव्हर केलेल्या असतात. मग बातमी असते तुमच्याच भागातली, पण ती कव्हर करण्यासाठी येतात शहरातली माणसं. अनेकदा तुम्ही ती बातमी पाठवता तेव्हा त्या बातमीचं मोड डेस्कला कळतच नाही, पण प्रत्यक्ष जेव्हा ते येतात मग काय बोलतो, अरे भंडारदऱ्यामध्ये शेंडी नावाचं गाव, आम्हाला भलती शेंडी माहिती होती, आम्हाला शेंडी नावही माहिती होतं, पण हे शेंडी गाव माहिती नव्हतं. शेंडी नावाच्या गावामध्ये एवढे प्रश्न आहेत हे आम्हाला माहितीच नव्हतं. तो शेंडीचा वार्ताहर सांगतो की अरे बाबा, अशा प्रकारच्या खूप बातम्या मी पाठवल्या होत्या, तेव्हा तू लावणार नाही. आता तो शेंडीत आल्यावर तुला कळलं की इथे काय जग आहे. मुद्दा असा की ग्रामीण भागाच्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या बातमीदारांच्या, पत्रकारांच्या बातम्या, त्यांचे विषय हे खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाचे विषय असतात, पण तरीही हा वर्ग कायम दुर्लक्षित असतो. तुम्हाला मजा सांगतो, इथे प्रामुख्याने प्रिंटचे पत्रकार आहेत. विकास आंध्रेंनी मला सांगितलं की तुम्हाला यायचं आहे आणि प्रामुख्याने प्रिंट जर्नलिझम मधले ग्रामीण भागातले बातमीदार इथे असणार आहेत. मला आनंद याचा आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळे जुने मित्र मला दिसत आहेत. विष्णू वाघ आमचे आहेत, सतीशराव आहे, दिलीप आहे, महेश आहे, हे सगळे जुने मित्र मला दिसत आहेत. पण तुम्हाला मजा सांगतो, एक आपल्याकडे अशी अफवा पसरलेली आहे बऱ्याच वर्षांपासून, ते म्हणजे प्रिंट संपणार. मी लोकांना सांगतो की प्रिंट अजिबात संपणार नाही. कारण प्रिंट संपणार अशी अफवा आली त्याला जवळपास 20 वर्षांपूर्वी जेव्हा जागतिकीकरण आलं, 1991 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांनी जागतिकीकरणाचा अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यानंतर ही चर्चा सुरू झाली आणि 2001 मध्ये 21व्या शतकामध्ये ही चर्चा प्रामुख्याने वाढली. पण तुम्हाला मजा सांगतो, मला लोकांनी असं विचारलं की प्रिंट बंद पडेल असं तुम्हाला, असं लोक सांगत होते, प्रिंट बंद का पडत.
ते योग्य आहे. त्याला पेपर वाचल्याशिवाय चैन पडत नाही. तुम्ही त्याला लिंक पाठवा, तो लिंक बघेल, सगळं करेल, सगळं जगातलं करेल. पण जेव्हा पारावर बसून तो पेपर वाचतो आणि पेपरामध्ये आलं ते विखे पाटलाचं असं झालं बरं का, ते थोरात असं म्हणाल, तो जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत त्याला काही ते चैन पडत नाही. पहिला. दुसरा भाग असा आहे की भारतामध्ये वर्तमानपत्र फुकटात मिळतं. एवढं स्वस्त वर्तमानपत्र जगामध्ये कुठेच मिळतं का? कुठेही मिळत नाही. 5 रुपयामध्ये वर्तमानपत्र जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही. वर्तमानपत्र हे एकमेव प्रॉडक्ट असं आहे की जे प्रॉडक्ट त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा कमी किमतीला विकलं जातं. पुण्यनगरी समजा असेल, पुण्यनगरीची निर्मिती मूल्य पुण्यनगरीचं हे किमान 12 रुपये 14 रुपये असेल, पण पुण्यनगरी विकला जातो 5 रुपयाला 6 रुपये. त्यामुळे जाहिरात हा विभाग महत्वाचा झाला, हा मुद्दा वेगळा. पण त्यामुळे मुद्दा असा की अत्यंत स्वस्त वर्तमानपत्र मिळतं. शिवाय पुन्हा वर्तमानपत्राची रद्दी होते आणि रद्दीचे पुन्हा पैसे मिळतात, त्यामुळे निम्मे पैसे परत मिळतात. मी अमेरिकेमध्ये गेलो आणि अमेरिकेमध्ये आमच्या मित्राला विचारलं, तो त्याने पेपरचे गट्टे बाजूला काढून ठेवले. त्याला म्हटलं रद्दी आहे का, विकायची आहे का? ते म्हणजे इथे रद्दी कधी चालत नाही, इथे ही रद्दी डम्पिंग ग्राउंडवर जाऊन डिस्ट्रॉय करावी लागते. आमच्याकडे रद्दी विकली जाते आणि रद्दीला पैसे मिळतात. तुम्ही कसं काय? त्याला कुठे सांगणार की आम्ही त्याच्यावर वडापाव खातो. हे अमेरिकेतल्या इंग्लंडमधल्या लोकांना पटत नाही आणि माहिती नसतं. दुसरा मुद्दा जो आहे तो हा. तिसरा मुद्दा असा की भारत हा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये वर्तमानपत्र घरामध्ये येऊन पडतं. अन्य ठिकाणी तुम्हाला मॉलवर जाऊन पेपर घ्यावा लागतो, ज्याप्रमाणे दूध घेता, भाजी घेता, त्याप्रमाणे भारतामध्ये वर्तमानपत्र तुम्हाला थेटपणे घरामध्ये येऊन पडतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किमतीचा मुद्दा सांगितला की वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स यांची किंमत शनिवार रविवारचा, आज रविवार आहे, आजचा रविवारचा न्यूयॉर्क टाइम्स याची किंमत 600 रुपये. पाकिस्तानच्या डॉनची किंमत ही किमान 80 रुपये, पण तुमचा पेपर मात्र 5 रुपयात मिळेल. ही सगळी अनेक कारण आहेत आणि या सगळ्या कारणांमुळे गंमत अशी आहे की वर्तमानपत्र नावाची गोष्ट ही संपत नाही, उलट पक्षी ती भारतासारख्या देशामध्ये अधिकच प्रभावी ठरत चालते. हे लक्षात घ्या. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डिजिटल हे महत्वाचं आहे का? अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा टीव्ही आला तेव्हा लोक असं म्हणाले, आता टीव्हीचं राज्य, आता वर्तमानपत्र संपते. तुम्हाला मी लिहून देतो, वर्तमानपत्रांच्या अगोदर मी टीव्हीत पण काम केलेलं आहे आणि मला टीव्ही विषयी अत्यंत प्रेम आहे. मी महाराष्ट्रातले फार कमी संपादक असतील ज्यापैकी मी एक आहे, हे मी अभिमानानं सांगतो. तुम्ही सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केलं आहे. मी वर्तमानपत्रामध्ये आत्ता आहे, होतो. मी टीव्हीचा संपादक 5 वर्ष होतो. लोकमत ऑनलाईनचा संपादक मी पहिला संपादक होतो डिजिटलचा. डिजिटलमध्ये पण काम केलं. मगाशी उल्लेख झाला, सोशल मीडियावर मी अत्यंत मनपूर्वक लिहितो, मनपूर्वक व्यक्त होत असतो. ही सगळीच माध्यमं महत्वाची आहे, पण तरी सुद्धा प्रत्येक माध्यमाचं बरं स्थान काय, मर्यादा काय, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून सांगतो की मुळामध्ये टीव्ही आल्यामुळे प्रिंट बंद पडेल अशी मांडणी केली जात होती. मी तुम्हाला हे लिहून देतो, प्रिंटच्या अगोदर टीव्ही बंद पडणार आहे. याचं कारण काय? याचं कारण टीव्ही आता याच्यावर आलेलं आहे, पूर्णपणे आलेलं आहे. म्हणजे मी साम टीव्हीवर आवाज महाराष्ट्राचा नावाचा शो करायचो आणि मला एका बाईंचा कायम फोन यायचा. ती कुठल्याही वेळी फोन करायची आणि 6 वाजता, 9 वाजता, 11 सर तुमचा शो फार भारी. मला काय थापा मारतात, माझा शो 8 वाजता असतो, हे मला 7 वाजता फोन करून कसं काय सांगतात? मी 8चा शो आहे म्हणून मी मेकअप रूम मध्ये आहे आणि मेकअप करायला बसतोय. अरे बाईचा फोन, आजचा शो काय भारी. अरे पण अजून सुरू व्हायचा आहे. नंतर मला कळालं की त्या बाई मला टीव्हीवर हा शो बघतच नव्हता, ते मोबाईलवर पाहत. त्यामुळे मोबाईल नावाच्या उपकरणामध्ये आता अख्खा टीव्ही सामावलेला आहे. पण त्यामुळे डिजिटलचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे टीव्हीला. टीव्ही कदाचित बंद पडेल, टीव्ही कदाचित हळूहळू कमी होईल. टीव्ही हे पूर्णपणे लोक पूर्णपणे मोबाईलवर बघतील. पण वर्तमानपत्र मात्र वर्तमानपत्रच असणार आहे. वर्तमानपत्राला जे महत्व आहे, लोकांना वर्तमानपत्र वाचण्याचं जे कौतुक आणि आकर्षण आहे, त्याची जागा डिजिटल कधीच घेऊ शकणार नाही. ते तुम्हाला पुन्हा सांगितलं पाहिजे. आणि त्यातून सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, तुम्ही का आठवा, सुरुवातीला जेव्हा साधारणपणे 1995-96 मध्ये मी स्वतः जर्नलिझम मध्ये आलो, त्या कालावधीमध्ये आवृत्त्या सुरू झाल्या, वेगवेगळे एडिशन सुरू झाले. हळूहळू आवृत्त्या वाढत गेल्या. आता काळ असा आला की अनेक वर्तमानपत्रांनी तालुक्याचे बातमीदार कमी केले. पण मी तुम्हाला सांगतो, पुढचा जमाना हा हायपर लोकलचा आहे. याचं कारण असं आहे की मला अमेरिकेमध्ये जो बायडनने काय सांगितलं यासाठी लोकमत वाचण्याची गरज आहे, सकाळ वाचण्याची गरज नाही. मला ते कळालेलं आहे. मला सोशल मीडियावर ते कळालं आहे, मला व्हॉट्सअपवर ते कळालेलं आहे, मला टीव्हीवर ते कळालेलं आहे, मला डिजिटलवर कळालेलं आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अकोलेमध्ये काय घडलं, श्रीरामपूरमध्ये काय घडलं,
असलं पाहिजे आणि त्यासाठी हायपर लोकल महत्वाचं. आगामी कालखंडामध्ये तुम्हाला प्रचंड महत्व येणार आहे, मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो. आगामी काळामध्ये उलट पक्षी, आता तुम्हाला कल्पना नाहीये, आता पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी मालक असा विचार करू लागलेले आहेत की प्रत्येक बीटला वेगळा रिपोर्टर द्यायची गरज काय? सगळ्या 12 वर्तमानपत्रांनी मिळून महानगरपालिकेला एकच रिपोर्टर द्यायचं. काय बरं पडतो? वेगळ्या बातम्या वगळता जवळपास 80% बातम्या त्याच असतात की नाही. त्यामुळे उद्या तिकडचे बातम्या कमी होत जातील, पण उलट पक्षी इकडे मात्र वाढत जातील. तुम्ही कल्पना करा, आता अलीकडच्या कालावधीमध्ये इनशॉर्ट नावाचं जे ऍप आलंय, इनशॉर्टनं काय केलं? गावागावातल्या वार्ताहरांना पैसे मिळू लागले, गावागावातल्या वार्ताहरांना काम मिळू लागलं. व्हॉट्सअप आहे, लेट्सअप आहे, लेट्सअप, इनशॉर्ट, पब्लिक ऍप, या सगळ्या माध्यमांच्या लक्षात आलं की तळागाळामध्ये सर्वसामान्य गावांमध्ये जे घडतं तिथली बातमी जास्त महत्वाची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की येणारा काळ हा हायपर लोकलचा आहे. त्या ठिकाणच्या स्टोरीज, त्या ठिकाणच्या बातम्या यांना महत्व प्राप्त होणार आहे, हे तुम्ही लक्षात घेतल्यापेक्षा तुम्हाला मजा मिळते का? लोकांना स्थानिक गोष्टींमध्ये फार रस असतो आणि प्रत्येक गावाची, प्रत्येक देशाची एक गंमत असते. मला आठवतं डॉक्टर किरण ठाकूर नावाचे एक प्राध्यापक आम्हाला जर्नलिझमला शिकवायचे. आणि किरण ठाकूर तेव्हा बीबीसी मध्ये काम करत, बीबीसी इंग्लिश, तेव्हा बीबीसी मराठी, डिजिटल वगैरे असं काही नव्हतं, तर ते बीबीसी साठी काम करायचे. ते गंमत सांगितली. ते म्हणाले एक अपघात झाला, मोठा अपघात झाला आणि 22 जण मेले. तर म्हणे मी बीबीसीला स्टोरी पाठवली. त्या स्टोरीमध्ये मी असं लिहिलं, त्या बातमीमध्ये मी असं लिहिलं की ट्रकचा अपघात झाला, मालवाहू ट्रकचा अपघात झाला आणि 22 लोक मृत्युमुखी पडले. त्या बीबीसीच्या पत्रकार मुलीनं, तिथल्या डेस्कवरच्या मुलीनं ते पाहिलं आणि तिने यांना फोन केला आणि म्हणाली देयर इज अ क्वेरी इन युअर कॉपी, समथिंग इज रॉंग. ते म्हणे काय? म्हणे मालवाहू ट्रक कोसळलाय, तर माणसं कशी म्हणतील? तो म्हणाला तिला मी काय सांगू की आमच्याकडे माल ट्रक मध्ये लग्नाचं वरात नेलं जातं. आपली गंमत वेगळीच आहे ना. ही जी गंमत आहे, ही गंमत लक्षात घ्या, ही गंमत तुम्ही सांगू शकता, ही गंमत पुण्या मुंबईचा पत्रकार सांगू शकत नाही. कारण पुण्या मुंबईमध्ये गंमत अशी आहे की पुणे, मुंबई, ढाका, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया या सगळ्यांचं साधारणपणे जगणं सारखंच आहे. पण तुम्ही जोहान्सबर्गला गेला काय आणि अगदी कराचीला गेलात काय, एका टप्प्यावर जगणं सारखं असतं. पण तुमचं जे जगणं आहे, म्हटल्याप्रमाणे तुमचे व्यवस्थित वेगळेपण जे आहे, ते व्यवस्थित वेगळेपण सांगण्याची क्षमता ही केवळ तुमच्यामध्ये आहे. कारण तुमच्यामध्ये तुम्ही रोज ग्राउंडवर आहात, तुम्ही जगता. मगाशी भास्करचा उल्लेख झाला. मी भास्करमध्ये काम करताना आम्हाला पत्रकारितेची काही मूल्य सांगितली जायची. त्यातलं जे मूल्य होतं ते होतं ग्रेट, GREAT, ग्रेट. जी म्हणजे काय? तर ग्राउंडेड, ग्राउंड रिपोर्ट. तुमचं नातं ग्राउंडशी असलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे पुण्या मुंबईतले पत्रकार त्यांनी शेवटची बातमी कधी लिहिली हे सांगणं कठीण आहे. सगळं व्हॉट्सअपवर येतं, पण सगळ्यांचे ग्रुप्स असतात. कॉर्पोरेशन ग्रुप, क्राईम ग्रुप, झेडपी ग्रुप. मी त्याला सांगावं लागतं की अरे आयुक्ताकडे आपलं एक काम आहे. हो काय? मग जातो कॉर्पोरेट. तो महानगरपालिकेमध्ये गेलेलाच नसतो. ग्राउंड रिपोर्ट, ग्राउंडेड हे इतकं महत्वाचं आहे की ते पूर्णपणे मिसिंग झालेलं आहे. दुसरं जे आहे R, दॅट इज रिझल्ट ओरिएंटेड. तिसरं E जे आहे ते आहे इमोशनल कनेक्ट. एक लक्षात घ्या, सोशल मीडियामध्ये फेसबुक आहे. फेसबुकवर आपण जेव्हा एखादी पोस्ट लिहितो तर पोस्टच्या खाली 7 प्रकारचे इमोजी असतात तुम्हाला लाईक करायला. बरोबर आहे? काय काय आहे? लाईक, आणखी काय? सॅड, अँग्री, लाफिंग. बरोबर ना? हे सगळे 7 इमोजी आहेत. मुद्दा असा की तुमच्या स्टोरीमुळे किंवा तुमच्या लेखनामुळे काहीतरी इमोशन्स क्रिएट झाला पाहिजे, तर तुमची स्टोरी वाचली जाते. इमोशनल कनेक्ट तेवढाच महत्वाचा आहे. ॲनालिटिकल. एक लक्षात घ्या, ॲनालिसिस करण्याची क्षमता जी प्रिंट मध्ये आहे ती टीव्ही मध्ये किंवा डिजिटल मध्ये अजिबात नाहीये. टीव्हीवर हे लोक बातमी दाखवतील की आता धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेलेलं आहे. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेलेलं आहे आणि आता कोणालाही धनुष्यबाण मिळणार नाही. शिंदे गटालाही मिळणार नाही, उद्धव गटालाही मिळणार नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना शिवसेना हे नाव वापरता येणार. उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. 1966 मध्ये जो पक्ष स्थापन झाला त्याचं धनुष्यबाण चिन्ह गेलं वगैरे वगैरे वगैरे. पण नंतर आणि याचं विश्लेषण ऐकण्यासाठी आपण जाऊया यांच्याकडे. असं म्हणून त्याला प्रिंटच्या संपादकांकडे जाऊया.
कारण त्यांना हे माहिती आहे की सूत्रांच्या हवालांना आपण बातमी देऊ, पण विश्लेषण करायला प्रिंटकडेच यावं. आपला संपादक, टीव्हीचा सुद्धा संपादक याचं विश्लेषण करू शकणार नाही, ते करू शकतो प्रिंटचा संपादक किंवा प्रिंटचा करस्पॉन्डंट, बातमीदार. ही गंमत आहे. अनालिसिस हे तुमचं बळस्थान, हे तुमचं वैशिष्ट्य. आणि त्याच्यामुळे कितीही काही वाचलं तरी जोपर्यंत तुमचं लोक वाचत नाही तोपर्यंत लोकांना चैन पडत नाही. त्याचं हे असं घडलं कसं, ही जी गंमत असते. मला असं वाटतं की अनालिसिस आणि ती जी आहे ते ट्रेंड सेटर हे आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मला असं वाटतं की या प्रकारचं काम वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही सगळी मंडळी गावागावात करत असता आणि ते करताना तुम्ही खऱ्या अर्थाने ज्या प्रकारचं नातं या लोकांशी जोडत असता, ज्या प्रकारचं जर्नलिझम करत असता, ज्या प्रकारचे प्रश्न, ज्या प्रकारच्या समस्या मांडत असता, मला असं वाटतं की भारताचं दर्शन खऱ्या अर्थाने घडायचं असेल तर तुम्ही लोक आहात म्हणून खरा भारत उमटतोय. एक मला सांगा, साधी गोष्ट मला सांगा, मोबाईलवर मला नेहमी असं वाटतं की मोबाईलवर ज्या बातम्या येतात त्या बातम्या व्हायरल होतात आणि त्या व्हायरल झालेल्या बातम्याच पुन्हा आपण प्रसिद्ध करतो, त्याला काय अर्थ आहे? पण तुमच्या भागात त्या तुमचे वेगळे प्रश्न असणाऱ्या बातम्या जेव्हा येतात तेव्हा त्या बातम्या जेव्हा येतात, माझं उलट मत आहे. मी नेहमी माझ्या रिपोर्टरच्या मीटिंग मध्ये सांगत असतो, तर मी सांगतो दोन गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट म्हणजे डिजिटल माध्यम पण महत्वाचं आहे, प्रिंट पण महत्वाचं आहे. पण व्हायरल झालेली बातमी अंकात येण्यापेक्षा अंकातली बातमी व्हायरल होणं मला जास्त महत्वाचं आहे. ही बातमी व्हॉट्सअपवर आहे, ही बातमी फेसबुकवर आहे, ती बातमी अंकात उमटलेली आहे. अरे मला हे नको आहे, मला अंकात आलेली बातमी ही व्हायरल झाली पाहिजे, त्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे, तर ती खरी गंमत आहे. आणि हे करण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. कारण तुमच्याकडे जर्नलिझम मधलं खऱ्या अर्थाने जे मगाशी मी ग्रेट म्हटलं, ही सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. तरी सुद्धा ही मंडळी ही कायम चर्चा विश्वाच्या, भावविश्वाच्या बाहेर राहत असते. याला फारसं महत्व दिलं जात नाही. महत्व केव्हा मिळतं? जेव्हा दिवाळी येते, जेव्हा अॅनिव्हर्सरी येते, वर्धापन दिन येतो, मग आठवण येते की अरे त्या भंडारदऱ्यामध्ये आपला एक रिपोर्टर आहे की, श्रीरामपूरमध्ये आपला एक रिपोर्टर आहे की, शिर्डीमध्ये आपला कोणतरी करस्पॉन्डंट आहे की, हे तेव्हा आठवण येते. तोपर्यंत आठवण येते. मला असं वाटतं लक्षात घ्या की शेवटी हे सगळं मॉडेल जे रेव्हेन्यू मॉडेल आहे त्याला काही आपला इलाज नाही. हे मॉडेल आहे, आपण हे मान्य केलं पाहिजे की वर्तमानपत्रामध्ये 3 आर महत्वाचे आहे. पहिला आर आहे रीच म्हणजे खप, दुसरा आर आहे रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न, आणि तिसरा आर आहे रिलिव्हन्स. किती रिलिव्हंटली तुम्ही आज योग्य बातम्या देता, हे तिन्ही आर महत्वाचे आहेत. पण तुम्हाला एक वेगळा मुद्दा मला या निमित्ताने मांडायचा आहे, तो मला जास्त महत्वाचा वाटतो. तुम्ही लोकांनी आणि आपण किती क्रांतिकारक काम केलेलं आहे याचा अंदाज यावा म्हणून तुम्हाला एक घटना सांगतो, एक गोष्ट सांगतो. सूरज इंगळे नावाचा एक प्रसिद्ध विचारवंत अभ्यासक आहे. त्याचा सध्या लोकसत्तामध्ये आंबेडकरवाद या विषयावर कॉलम सुरू आहे. सूरज इंगळे हा एक अतिशय प्रख्यात असा लेखक, त्यानंतर कास्ट मॅटर्स नावाचं पुस्तक आहे आणि ते पुस्तक जगभर प्रचंड चर्चेचं ठरत आहे, जगभर त्याची चर्चा होते. हा सूरज इंगळे हा पूर्वी ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं अशा जातीमध्ये जन्मलेला नांदेड जिल्ह्यातला नांदेड मधला मुलगा. त्याला लोकसत्तेमध्ये जो पहिला कॉलम लिहिला का आंबेडकर वादावरचा कॉलम लिहिला, त्यातला पहिला लेख फार छान. तो असं म्हणाला की मी अगदी सामान्य घरातला, साध्या कुटुंबातला, साध्या जातीतला असा मुलगा. माझे वडील एका खाजगी बँकेमध्ये क्लर्क किंवा शिपाई होते. त्या खाजगी बँकेमध्ये पगार वेळेवर कधी होतच नसत, घरची अवस्था तसे बिकट होती. आम्हाला घरामध्ये अशी अवस्था होती की पोरांना आम्ही लहान होतो तर मुलांना प्यायला दूध नाही, घरामध्ये आणायला भाजी नाही, अशी अवस्था होती. पण तरी बापाला एक नाद होता. नाद माहित असतो, तो नाद होता पेपर वाचायचा. कोणाला काय नाद असतील सांगता येईल, पेपर वाचायचा. तो म्हणे माझ्याकडे तेव्हा 4 पेपर यायचे, घरामध्ये 4 वर्तमानपत्र यायचे. तेव्हा लोकसत्ता, लोकमत असेल, तेव्हा की जी काही वर्तमानपत्र, मराठवाडा तेव्हा नांदेडमध्ये महत्वाचं वर्तमानपत्र होतं, बरीच वर्तमानपत्र, 4-5 वर्तमानपत्र, सगळी मराठी वर्तमानपत्र. बापाला काही इंग्रजी येत नव्हतं पण वर्तमानपत्र यायची. ती वर्तमानपत्र यायची आणि ती वर्तमानपत्र मी वाचायला सुरुवात केली. कधीतरी कळायला लागलं आणि मग कळलं तरी वर्तमानपत्रामध्ये जे छापून येतंय ते फारच महत्वाचं आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा आंबेडकर नावाचा माणूस फार मोठा आहे, हा मार्टिन लुथर किंग नावाचा माणूस काहीतरी फार मोठा आहे, हा अब्राहम लिंकन नावाचा माणूस फार मोठा आहे. आणि मग त्यांच्याविषयी मी आणखी वाचत गेलो, करत गेलो आणि त्याच्यानंतर माझ्या कक्षा एवढ्या रुंदावल्या की मी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये पीएचडी केली. तो म्हणतो त्या कालावधीमध्ये जर
सूरज इंगळे हा जागतिक कीर्तीचा विचारवंत झाला नसता. हे किती मोठं काम आहे. तुम्ही लक्षात घ्या, सर्वसामान्य कुटुंबामध्ये ज्याला काहीच परवडत नाही, त्याला 5 रुपयामध्ये अख्खं जग घरात येणं, ही किती मोठी क्रांती आहे. आणि हे पण लक्षात घ्या की जग यानं पण घरात आणलेलं आहे, पण याच्यामध्ये एवढं बाह्य जग येतं घरामध्ये की याचं करायचं काय हा प्रश्न पडतो. नको त्या गोष्टी व्हायरल होतात. नॉनसेन्स बिकम्स व्हायरल असा आजचा काळ आहे की जे होऊच नाही ते व्हायरल होतं, ज्याची काही गरज नाही ते व्हायरल होतं. अशा कालावधीमध्ये वर्तमानपत्र तुम्हाला काय करतं, फार वेळ नाही, 20 मिनिटं 25 मिनिटं एवढा वेळ द्या आणि त्यामध्ये तुम्हाला सगळं मिळेल. तुम्हाला भंडारदरा कळेल, तुम्हाला श्रीरामपूर कळेल, शिर्डी कळेल, तुम्हाला दिल्ली कळेल, तुम्हाला अमेरिका समजेल, तुम्हाला जागतिक राजकारण समजेल, रशिया युक्रेन युद्ध समजेल, काय वाचावं हे समजेल, नवी पुस्तकं कुठली ते समजेल, राजकारणाचं विश्लेषण समजेल. एवढं पॅकेज तुम्हाला अन्यत्र कुठेच मिळणार नाही. आणि म्हणून वर्तमानपत्रांचं महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण आहे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे लोकांना असं वाटलं की वर्तमानपत्र संपतील, उलट पक्षी आमच्या पुण्यामध्ये नवीन वर्तमानपत्र सुरू झाले, सिविक मिरर नावाचं. वर्तमानपत्र संपत नाही, उलट पक्षी वर्तमानपत्र येत आहेत. म्हणून माझा पहिला मुद्दा असा आहे की कोणी काही म्हटलं, आणखी उदाहरण सांगतो. नागराज मंजुळे नावाचा माणूस जो काय झाला तो म्हणाला, सर माझ्या घरामध्ये इतकी अवस्था वाईट होती. एकाला त्या गमतीने कुठेतरी म्हटलं की दारू पिता का, तेव्हा तो म्हटला मी आठवीत सोडली. आठवीत सोडली तेवढे घरात येत होतं. अशा घरामध्ये जन्माला आलेला पोरगा की ज्याचे आई बाप दगड फोडायचा, असा पोरगा जे काही पुढे मोठा झाला याचं कारण घरामध्ये वर्तमानपत्र यायचं. आणि वर्तमानपत्र आल्यानंतर त्याला कळालं की वर्तमानपत्रामध्ये पूर्वी कविता पण यायच्या, साहित्य यायचं, अरे आपण पण कविता लिहितो. आणि मग नागराच्या मुलातला कवी, त्याचा उन्हाच्या कटाविरुद्ध हा काव्यसंग्रह आम्ही छापला, मित्रांनी मिळून छापला. आणि मग कवितेतून त्याच्या लक्षात आलं की अशीच कविता मला पडद्यावर पण करता येणं शक्य आहे. मग तो दिग्दर्शनाकडे वळला आणि नगरमध्येच त्यानं त्याचं जर्नलिझम कम्युनिकेशन पूर्ण केलं. तो पुढे मुद्दा असा की वर्तमानपत्रामुळे काय काय घडू शकतं, काय काय घडलेलं आहे, अलीकडच्या कालावधीमध्ये काय काय घडलेलं आहे हे लक्षात आलं पाहिजे. डिजिटल पण तेवढंच महत्वाचं आहे, मी अजिबात त्याचं महत्व नाकारत नाही. हे लक्षात घ्या, राजकारणावरचं विश्लेषण तुम्ही कराल, पण राजकारण घडवण्याची क्षमता आता डिजिटल माध्यमांमध्ये आहे हे नाकारून चालणार नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली कारण पाऊस व्हायरल झाला, आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर गुवाहाटीमध्ये डोंगर पण व्हायरल झाला. राजकारणाचं डिजिटल माध्यमांशी असणारं महत्व सुद्धा नाकारून चालणार नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कंटेंट हा सगळ्यात महत्वाचा असतो, आशय महत्वाचा असतो. आणि म्हणून तुमच्याकडे जर आशय असेल, मला असं वाटतं की बेसिकली तुम्ही पत्रकार आहात, यू आर अ जर्नलिस्ट. मागाशी उल्लेख झाला ग्रामीण भागातले पत्रकार. मी मागाशी जे म्हणत होतो की मुळामध्ये जिथे काही प्रश्न आहे ती गोष्ट आहे विकास, ही गोष्ट अशी आहे की एका माणसाची सुई हरवलेली असते, सुई हरवली, आणि सुई हरवल्यावर सुई शोधण्यासाठी तो पुणे महानगरपालिकेच्या बाहेर एका विजेच्या खांबाखाली उभा राहतो आणि सुई शोधायला. त्याला विचारतात तो काय हरवलं, पुढे सुई हरवली. सुई कुठे हरवली, म्हणजे शेंड्याला. शेंडीमध्ये सुई हरवली तर पुण्यात का शोधतोय, त्यामुळे शेंडीला अंधार आहे, इकडे उजेड आहे म्हणून इथे शोधतोय. ज्या ठिकाणी उजेड आहे त्या ठिकाणी सगळं करत बसण्यापेक्षा सुद्धा जिथे अंधार आहे तिथे शोधत बसणं, तिथे प्रश्नांवर काम करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही या प्रकारचं काम करता याचा मला अत्यंत आनंद आहे, अभिमान आहे. हा पहिला मुद्दा, तुम्ही किती मोठं काम करता. एक मोठं उदाहरण सांगतो. पी साईनाथ नावाचे फार मोठे पत्रकार तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी प्रामुख्याने शेती, ग्रामीण विकास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरच प्रामुख्याने पी साईनाथांनी काम केलं. पी साईनाथ हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी सुरुवातीला गेले उमेदवारीच्या काळात. तुम्ही लक्षात घ्या, साईनाथांचं वय आता किती बघा. ते उमेदवार होते तेव्हा म्हणजे फार जुना काळ, त्या काळात ते गेले. टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकांना भेटले आणि म्हणाले की मला जर्नलिझम करायची इच्छा. पण साईनाथांचं एकूण अकॅडमिक करिअर खूप चांगलं आहे. ते म्हणाले तुला संशोधन करायचं सोडून तू जर्नलिझम का करणार आहेस. त्याने सांगितलं की मला यासाठी जर्नलिझम करायचं. संपादकाने विचारलं टाइम्स ऑफ इंडियाच्या तुझ्या आवडीचे विषय कुठले. तो म्हटला ग्रामीण भागातले प्रश्न. आता टाइम्स ऑफ इंडिया तेव्हाचा ते म्हणाले तुम्हाला असं वाटतं का की ग्रामीण भागातले प्रश्न वाचणारे लोक आहेत आणि ग्रामीण भागातले प्रश्न वाचण्यासाठी लोक वर्तमानपत्र घेतील.
तर साईनाथ म्हणाले संपादकांना, तुम्ही तुमच्या वाचकाला शेवटचे कधी भेटले? तुम्ही वाचकांना भेटतच नाही. वाचकांना हे सगळं हवं असतं, वाचकांना हेही जग हवं असतं, पण तुम्ही भेटत नाही. आणि आपल्याला कल्पना आहे साईनाथाने त्या प्रकारचं जर्नलिझम केलं आणि अत्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक मोठं नाव दिलं. हे विषय तेवढेच महत्वाचे असतात. आपण त्या विषयांकडे अनेकदा नीटपणे बघत नाही. नाहीतर जिल्हा परिषदेच्या साध्या जनरल बॉडीमध्ये आणि साध्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा एवढे विषय मिळू शकतात. एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुम्हाला 100 विषय मिळतात. एका नगरपालिकेमध्ये अनेक विषय मिळू शकतात. हे विषय मिळवायचे का आणि या विषयावर काम करायचं का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं करता. हा पहिला भाग आहे, तुम्ही किती मोठं काम करता. दुसरा प्रश्न अर्थातच आहे तो आहे तुमच्या आव्हानाचा. पण पत्रकारांची अडचण काय झाली? बाकी सोडून द्या, एक पत्रकार दुसऱ्या पत्रकाराविषयी बरंच बोलत नाही, अडचण आहे. पण मला एक काय प्रश्न पडतो की एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकाविषयी नॉर्मली बरं बोलतो. एक पत्रकार पाठ फिरली की दुसऱ्या पत्रकाराविषयी जे काही बोलतो, मी त्याला म्हटलं बाकी जाऊ द्या, किंवा एकमेकांचं नातं तरी बरं असू दे. पत्रकारांनी एकत्र येणं, आपल्याच मुद्द्यांसाठी लढणं, आपल्या मुद्द्यासाठी काम करणं हे तर दुर्मिळ होत चाललेलं आहे. अशा वेळी मला असं वाटतं की मुळामध्ये पत्रकारांनी एकत्र येणं हे पहिलं पाऊल आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण व्यवस्था तुम्हाला एकटं मारायला टपलेली आहे. अशा वेळी संघटितपणे उभं राहणं हे अत्यंत महत्वाचं काम आहे. तुम्ही एवढं मोठं काम करता, पण जेव्हा निवृत्त होता, जेव्हा 60-65 वर्षांचे होता, मी तुम्हाला सांगतो म्हणजे असं होऊ नये कधी, पण इतकी वाईट स्थिती आम्ही अनेक पत्रकारांची आणि संपादकांनी सुद्धा पाहिलेली आहे उतारवयामध्ये, की ज्यांनी एक काळ गाजवला, भयंकर मोठं काम केलं, पण निवृत्तीनंतर, वयोवृद्ध झाल्यानंतर, आजारपणामध्ये त्यांचं बघायला किंवा हे करायला कोणीही उभं राहिलं नाही. अशा वेळी पत्रकारांचं आयुष्य, त्यांचं कुटुंब या सगळ्याची काळजी व्हायला हा पण तेवढाच महत्वाचा भाग आहे. आणि यासाठी काहीतरी व्यवस्था उभी राहिली पाहिजे. फक्त बोलून चालणार नाही, व्यवस्था उभी राहिली पाहिजे. आणि म्हणून मला आनंद आहे की जी महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट नावाची संघटना आपण स्थापन केली आणि त्यासाठी खास हैदराबादवरून मंडळी आलेली आहे. हैदराबाद से हमारा पुराना रिश्ता है. हमारा जो यहाँ का मराठवाड़ा है वो हैदराबाद संस्थान में था. तर हैदराबादची मंडळी आलेली आहे. त्यांनी हैदराबादमध्ये एक मॉडेल सिद्ध केलेलं आहे. हैदराबादमध्ये पत्रकारांना, लक्षात घ्या, पत्रकारांनी सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेणं अपेक्षितच आहे. पत्रकारांनी सरकारचं लांगोलचारण करणं अपेक्षित अजिबात नाही. आणि तरीही सरकारनं पत्रकारांची काळजी घेतलीच पाहिजे. याचा अर्थ सरकारनं आमची काळजी घ्यावी म्हणून आम्ही सरकारच्या बाजूने भूमिका घेऊ असं अजिबात नाही. पण मुळामध्ये जे पत्रकार या प्रकारचं काम करतात, जे पत्रकार सर्वसामान्य माणसांचा आवाज होता, मला मुळात एक सांगा, आपल्याला लक्षात येत नाही. अमिताभ बच्चनची एक मुलाखत मध्ये मी वाचत होतो. अमिताभचा आता 11 तारखेला वाढदिवस आहे आणि 80 वर्षांचा होतो अमिताभ. अमिताभ म्हणाला, पण मी परदेशामध्ये गेलो आणि लोकांना सांगितलं, लोकांनी बघितलं, अरे तुम्हाला 10 कोटी व्ह्यूज कसे काय मिळतात कुठल्याही सिनेमाला किंवा काय? पण आमची लोकसंख्याच एवढी आहे की आम्ही सहज केले की आम्हाला एवढे व्ह्यूज मिळतातच. आपल्याकडे गंमत अशी की आपल्याकडे लोकसंख्या हे सामर्थ्य पण आहे, ती अडचण पण आहे. पण या लोकसंख्येचा आवाज होण्याचं काम वर्तमानपत्रांशिवाय आणखी कोण करू शकतो? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांचा आवाज केवळ वर्तमानपत्र होऊ शकतात. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा तुम्हाला कल्पना आहे लोकसंख्या किती प्रचंड है? आपको मैं बताता हूँ, हैदराबाद से जो मेरे दोस्त आए हैं, मैं इजराइल में गया। तो इजराइल में तेल अवीव नाम के एक शहर है। तेल अवीव बहुत बड़ा शहर है और तेल अवीव इज नोन एज द स्मार्टेस्ट सिटी ऑफ द वर्ल्ड. तो हम तेल अवीव गए थे. उस वक्त मैं शाम टीवी का सकार का संपादक था और कुछ संपादक गिने चुने संपादक थे भारत से, और हम लोग गए. तो वहां जाने के बाद वहां तेल अवीव गाँव शहर हमने देखा. तो शहर बहुत ही बढ़िया था. वहाँ के सब सिचुएशन, ट्रैफिक, ये वो सब बहुत अच्छा था. तो हम इम्प्रेस हो गए कितना अच्छा शहर है. तो उसके बाद तेल अवीव के जो मेयर थे उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस रखी. अब प्रेस कॉन्फ्रेंस थी तो जो हम जर्नलिस्ट थे तो हम सवाल पूछने लगे. जो भी पत्रकार होते हैं उन्हें सवाल पूछने का बड़ा शौक होता है और हमारे देश में ये शौक हम पूरा नहीं कर सकते क्योंकि हमारे देश में मन की बात होती है. तो कोई पत्रकार परिषद लेता ही नहीं, कोई प्रेस कॉन्फ्रेंस लेता ही नहीं, तो क्या करें? तो मेयर ने प्रेस कॉन्फ्रेंस शुरू की
तो प्रेस कॉन्फ्रेंस शुरू करने के बाद हमने बहुत सारे सवाल पूछे। सवाल पूछने के बाद वो जो मेयर थे, तो मेयर ने प्रेस कॉन्फ्रेंस के बाद मुझे जरा लिया और मुझे बोले कि मुझे बता दीजिए आपने इतने सवाल पूछे, है कहाँ से? तो मैं बोला आई एम फ्रॉम इंडिया, मैं भारत से हूँ। तो बोले भारत से तो पता चला, लेकिन कहाँ से है? तो उस वक्त मैं शाम टीवी का था, तो मैंने बोला मुंबई से। तो आपको पता है, आप बोल रहे थे कि तेल अवीव सिटी से आप बहुत सारे इंप्रेस हो गए। मैं आपको बताना चाहूंगा कि तेल अवीव की पॉपुलेशन है 4 लाख, पूरे इजराइल देश की पॉपुलेशन है 80 लाख। हमें सरप्राइज इस बात का है कि आप लोग 2 करोड़ के मुंबई कैसे संभलते हैं? हा लोकांना प्रश्न पडतो, म्हणजे तुम्हाला कल्पना आहे का, नगर जिल्ह्याची शहराची लोकसंख्या 50 लाख आहे. 50 लाख लोकसंख्येचे युरोपामध्ये देश नाहीये, एवढी प्रचंड लोकसंख्या आहे. आणि अहमदनगरची लोकसंख्या क्षेत्रफळाचा विचार केला तर गोव्याच्या चौपट असेल, बरोबर? दिल्लीचे 10 पट. एका राज्याच्या 10 पट आणि 10 पट, आणि एखाद्या देशाच्या लोकसंख्या एवढी लोकसंख्या, एवढा मोठा भाग असतो आपला. या लोकसंख्येला आवाज देणार कोण? या लोकसंख्येला आवाज तुम्ही देऊ शकता, आणि तुम्ही त्यासाठी पण देऊ शकता कारण तुम्ही साईबाबांचे भक्त आहात, तुम्ही साईबाबांच्या गावामध्ये आहात. मला साईबाबा महत्वाचे यासाठी वाटतात कारण साईबाबा म्हणजे भारताची कल्पना आहे. साईबाबा इज आयडिया ऑफ इंडिया. माझी जी कविता आहे त्या कवितेमध्ये मी असं म्हटलेलं आहे, धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारले अली साहेब, तुम्ही कितीही नाकारले तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्या भल्याचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही ख्याती बुलंद करायची असेल तर कायदे मंडळाचं काही खरं नाही, कार्यकारी मंडळाचं काही खरं नाही, न्याय मंडळाचं किती खरं आहे आपल्याला माहिती, निवडणूक आयोगाचं सगळंच खरं आहे. सगळ्या संस्था कोसळत असताना माध्यम ही शेवटची आशा आहे. पत्रकारिता ही शेवटची आशा आहे. तुम्ही सगळ्यांना मॅनेज करू शकता, पण वर्तमानपत्रांना मॅनेज करण्यामध्ये अजूनही तेवढ्या प्रमाणात यश आलेलं नाही. त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाचं अर्नबायझेशन करता आलं. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं अर्नबायझेशन झालं. त्यांनी हळूहळू रवीश कुमारला सुद्धा बाहेर काढण्याची व्यवस्था केली. पण तरी वर्तमानपत्र मात्र आजही वेगळा सूर लावू शकतं, वेगळा आवाज मांडू शकतं. हे वर्तमानपत्राचं सगळ्यात महत्वाचं यश. अली साहब, हमारे उद्धव साहब और मैं एक समय डायस पर इकट्ठे थे. उद्धव साहब को मैंने कहा, उद्धव साहब तो उस वक्त चीफ मिनिस्टर थे महाराष्ट्र में. उद्धव साहब को मैंने कहा कि आप बाला साहब ठाकरे को बोलते हैं हिंदू हृदय सम्राट, फिर याद रखो जब बाला साहब ठाकरे हिंदू हृदय सम्राट है ऐसा आप कहते हैं, लेकिन हिंदू हृदय सम्राट पर जब सिनेमा आता है तो उसके लिए आपको नवाजुद्दीन सिद्दीकी खोजना पड़ता है. ये भारत है, ये आयडिया ऑफ इंडिया आहे. हे भारताचं वैविध्य जपायचं असेल, नाही तर 1 नेशन 1 पार्टी 1 लँग्वेज 1 लीडर हे सुरूच आहे. तुम्ही सांगितलं पाहिजे 1 नेशन मेनी व्हॉइसेस. एक देश खूप आवाज. तुम्हाला वाटलं ना की अरे मी पुन्हा भंडारदरा म्हणतो, तर त्या भागात मी फिरलोय, त्या भागात मी गेलेलोय. दिव्य मराठीमध्ये असताना मी तिथल्या आदिवासींना स्टोरी स्वतः जाऊन केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो यासाठी की तिथल्या आदिवासीचा आवाज कोण होणार? तो आवाज तुम्ही होऊ शकता. तो आवाज होण्याची क्षमता आणि हिंमत दिल्लीच्या पत्रकारितेमध्ये नाही, मुंबईच्या पत्रकारितेमध्ये नाही, अन्य कुठेही नाहीये. पण तुम्ही ते करू शकता, तुम्ही तो आवाज होऊ शकता. तुम्हाला मजा सांगतो, मध्ये अमळनेरला माझं व्याख्यान होतं. जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेरला व्याख्यान होतं. मला माहिती होतं, माझ्या पुस्तकाचं एका पुस्तकाचं प्रकाशन होतं माझ्या हस्ते. मला माहिती होतं की अमळनेरमध्ये खानदेशी अहिराणी भाषा बोलली जाते. सतीशराव, मला धक्का तेव्हा बसला जेव्हा मला हे कळालं की अहिराणीमध्ये 14 उपबोली भाषा आणि त्या 14 उपबोली भाषांमध्ये लोक गझल म्हणत होते, कविता म्हणत होते. मला धक्का बसला की अरे मी म्हटलं खानदेश हा देशच आहे का? एवढं वैविध्य, हे वैविध्य टिकणार.
हे वैविध्य टिकण्यासाठी ठिकठिकाणी त्या ठिकाणी गावागावामध्ये तो आवाज असला पाहिजे, त्या ठिकाणी लोकांनी बोललं पाहिजे, तिथे विषय आले पाहिजे, तर हा देश खऱ्या अर्थानं एक्सप्रेस होईल, तर हा देश खऱ्या अर्थानं व्यक्त होईल. ज्या दिवशी ग्रामीण भागातले बातमीदार संपतील किंवा ग्रामीण भागातलं जर्नलिझम संपेल किंवा ग्रामीण भागातल्या बातम्यांना स्थान मिळणं बंद होईल, त्या दिवशी वर्तमानपत्र सगळीकडची सारखीच दिसतील. तुम्ही आहात म्हणून ते वैविध्य, तुम्ही आहात म्हणून ते सेलिब्रेशन आहे वैविध्याचं. हे वैविध्य लक्षात आलं पाहिजे, हे वैविध्य अधोरेखित झालं पाहिजे, हे वैविध्य पुन्हा पुन्हा मांडलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की भारत माता की जय. अरे एकदा काय मी 100 वेळा म्हणून भारत माता की जय, पण भारत माता की जय म्हटल्यानंतर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या, तेव्हा जे गोळ्या खाऊन झोपत होते झोपेच्या, ते आम्हाला सांगतात भारत माता की जय. आणि हे सांगितलं पाहिजे की आमची भारत माता, पूर्वी शाळेमध्ये असायची ना भारत माता, पांढरी साडी, केस मोकळे सोडलेले. आमची भारत माता अशी नाही. आमची भारत माता काळी कुठे असेल, आमच्या भारत मातेचे केस कुरळे असतील, आमच्या भारत मातेची साडी बंजारा पद्धतीची असेल. हे वैविध्य जपणं फार महत्वाचं. हे वैविध्य पुन्हा पुन्हा येत राहायला पाहिजे. आणि म्हणून सगळे आवाज मिटवले जात असताना प्रत्येक आवाज सेलिब्रेट करण्याचं काम केवळ आणि केवळ तुम्ही करू शकता. हा केवळ भंडारदरा नाहीये, हे केवळ श्रीरामपूर नाहीये, हे केवळ शिर्डी नाहीये, हे केवळ अकोले नाहीये. हे त्या ठिकाणच्या माणसांचा आवाज आहे, जो आवाज जाणीवपूर्वक मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि सगळ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे अशी सक्ती केली जाते. आम्ही वेगळं बोलणार, आमचा वेगळा आवाज आहे. पंडित नेहरू असं म्हणाले होते, तेव्हा भारताची लोकसंख्या 40 कोटी होती. नेहरू म्हणाले या देशामध्ये 40 कोटी भारत आहे. प्रत्येकाचा आपला भारत आहे, प्रत्येकाची भारताची आपली कल्पना आहे. एकच भारत असला पाहिजे अशी कल्पना मांडण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाचा आवाज आहे, प्रत्येकाची आपली भाषा आहे. ती भाषा होती म्हणून मगाशी मी नागराजचा उल्लेख केला. म्हणून नागराज मंजुळे सारखा अभिनेता, दिग्दर्शक एवढा मोठा सिनेमा करू शकला. नाहीतर फॅन्ड्रीजचा जब्या हा कधी हिरो झाला असता. सैराट मध्ये आर्ची कधी नायिका झाली असती. ती काय 36, 24, 36 नाहीये, पण ती नायिका झाली. परशा हिरो झाला असता का? तो हिरो झाला कारण त्यानं सौंदर्यशास्त्र सिनेमाचं बदलून टाकलं नागराजने आमच्या. नॉर्मली इथं 2-3 महिला दिसत आहेत, त्यांना सांगितलं पाहिजे, कौतुक हे आहे की त्यानं सगळ्यात मोठं काम केलं. नागराजला मी सांगितलं की तो सगळ्यात मोठं काम काय केलं, तू नायिकेची प्रतिमा बदलून टाकलीस. नॉर्मली आपल्याकडे जे हिरो करायचा ते आर्ची करते. ती बुलेट चालवते, ती बंदूक चालवते, ती हिरोला किडनॅप करते. मला असं वाटतं की हे बदलणं खूप महत्वाचं आहे. साध्या साध्या घटकांना आवाज मिळाला पाहिजे, प्रत्येकाला आवाज मिळाला पाहिजे. आणि हे आवाज मिळण्यासाठी नागराज मंजुळे सुद्धा व्यक्त होऊ शकला, कारण तो वर्तमानपत्र वाचत, कारण त्याच्या घरापर्यंत ते पोहोचलं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या अर्थानं तुमचं काम लोकशाहीच्या अनुषंगानं खूप महत्वाचं आणि खूप मोठं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये 25 नोव्हेंबर 1949 एक भाषण केलं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणाले, तुम्ही एखादा मुद्दा मांडता आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागेल. पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची पाची लागेल. हा जो अवकाश आहे, ही जी स्पेस आहे, प्रत्येक आवाज व्यक्त झाला पाहिजे, प्रत्येक आवाज मांडला गेला पाहिजे. मला असं वाटतं की हे काम तुम्ही करू शकता, हे काम वर्तमानपत्र करू शकता, हे काम ग्रामीण भागातले पत्रकार, बातमीदार करू शकता. हे काम करण्याचं आव्हान आपल्या समोर. आणि म्हणून तुमचं प्रचंड कौतुक, अभिनंदन करतानाच संघटितपणे उभं राहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आजचा हा समारंभ सोहळा हा केवळ सोहळा नाही, या निमित्ताने संघटितपणे तुम्ही उभे राहा. कारण शेवटी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण काम खूप छान करतो, पण जेव्हा हल्ला होतो तेव्हा एक एकटा माणूस जातो. आणि मग काय होतं, दिलीपची उद्या नोकरी गेली तर मी म्हणतो हा त्याला प्रॉब्लेमच होता दिलीपचा. असं करत आणखी पुढच्याची पण जाते, आणखी काही होतं. आणि मग सगळेच संपत जातात हळूहळू. आणि मग कळतं ते एक एकटे सगळे संपले, तेव्हा आपण उभे राहायला पाहिजे होतं. अनेक स्वरूपाचे आव्हान आपल्या समोर असताना आपण सगळ्यांनी एकत्रितपणे असणं खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या निमित्तानं लक्षात घ्या, एकमेकांसोबत बोला, एकमेकांविषयी बोलू नका. अरे साहब, वो हिंदी में बहुत अच्छा है
गैरों से कहा तुमने, गैरों से सुना तुमने, गैरों से कहा तुमने, गैरों से सुना तुमने, कभी हमसे कहा होता, कभी हमसे सुना होता. संजय आवटेंचं हे मला पटत नाही, हे तू विकास सांगितलं. संजय आवटेंचं हे मला मान्य नाही, हे तू दिलीपनं सांगितलं. कधीतरी संजय आवटेंशी बोलायला पाहिजे होतं. तरी मला पण सांगायचं यार तुमचं नाही मला आवडत. हे होणं खूप महत्वाचं आहे, एकमेकांशी बोलणं खूप महत्वाचं आहे. मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की वर्तमानपत्रांमध्ये काम करणारी सगळी मंडळी, मग ती शहरांमध्ये असो किंवा ग्रामीण भागामध्ये असो, त्यांच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान हे त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये असणारा विसंवाद, हे सगळ्यात महत्वाचं. त्यांनी परस्परांशी बोलणं, परस्परांविषयी न बोलणं, आणि साधारणपणे दोन माणसं, दोन पत्रकार जमतात, एकत्र येतात, तेव्हा ते तिसऱ्या पत्रकाराविषयी बोलतात. हे टाळणं, हे केलं तरच आपण खंबीरपणे आणि गंभीरपणे उभे राहू शकतो. आणि मला पूर्ण खात्री आहे की या प्रकारे उभं राहणं, या प्रकारे काम करत जाणं हे फार आवश्यक आहे. हे नक्कीच येणारा काळ अतिशय कठीण, येणारा भवताल अत्यंत कठीण आहे. पण तुम्हाला सांगू का, जेव्हा काळ कठीण असतो तेव्हाच खरा आव्हानात्मक असतो. आणि मला नेहमी असं वाटतं की कलात्मक माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी कठीण काळ हा जास्त सृजनशील असतो, जास्त क्रिएटिव्ह असतो. त्यामुळे या काळाची मला भीती वाटत नाही. या आव्हानांवर आपण सहजपणे मात करू शकतो. या आव्हानांवर आपण सहजपणे मात करत आपण पुढे आपला रस्ता शोधू शकतो. तर त्यासाठी आपण सोबत असतो, आपण एकत्र असणं हे मात्र फार महत्वाचं आहे. ते एकत्र असण्यासाठी तुम्ही सगळेजण आज जमलेले आहात. कवी म्हणतो, एकटा होतो कुठे, एकटा आहे कुठे, फौजही राबणाऱ्यांची उभी झुंजार आहे. अशी फौज उभी राहते. आमच्या दिलीप सारखा माणूस, मला कमाल वाटते. सध्या काळ इतकं कठीण आहे. फोटो नको म्हणतो, नाव नको म्हणतो, तेवढा फोटो जीवींचा काळ आहे. पण तरी मला काम करायचं आहे, मला काम करू द्या, सगळे लोकांसाठी मी काम करतोय असं मानणारे संघटक असणं फार महत्वाचं आहे. आणि हे संघटक दिसत नाहीत पण ते असतात. पुरुषोत्तम दारव्हेकर नावाचे एक प्रख्यात दिग्दर्शक होते, नाट्य दिग्दर्शक. त्यांनी त्यांचं एक नाटक होतं, ते नाटक बघायला बायकोला घेऊन गेले. त्याचं नवऱ्याला वाटतं ना की आपण काहीतरी करतो बाबा बरं, म्हणजे तेवढंच बायकोचे जरा मत बरं होईल आपल्याविषयी. नॉर्मली बायकोला असं वाटत असतं की हे काय फारच बाहेर गेलेलं प्रकरण आहे. ते घेऊन गेले. बायकाने किती पटलं बघ. तर ते सगळे आले, बसले नाटक सुरू झालं. हे बायको शेजारी बसले. बायको नाटक भयंकर आवडलं. बायको नाटक फार सुंदर आहे. बायको निरक्षर होती, तिला काही फार काही माहिती नव्हतं, पण नाटक फार सुंदर आहे. त्यामुळे मग माझं नाटक आहे. ते म्हणजे तुमचं नाटक आहे सारखं तुम्ही म्हणताय मगापासून, ते नाटक लिहिलं कोणी? म्हणजे अरे वा, नाटकात काम कोणी केलं? तर केलं. म्हणजे सेट उभा केला होता, तो कोणी केला? काम केलं. तुम्ही काय केलं? माझ्या शेजारी बसून नाटक बघितलं आणि म्हणते माझं नाटक आहे. ऍक्टिंग करणारे दुसरेच, स्टेज करणारे चौथेच, नाटक लिहिणारे भलतेच. दारव्हेकर असं म्हणाले, दिग्दर्शक असला पाहिजे पण तो दिसता का. आणि पुढे ते असं म्हणाले, तुझ्या केसांमध्ये नाटकाला येण्यापूर्वी मी गजरा दिला होता, गजरा माळला होता. तुला माहिती आहे त्या गजऱ्यामध्ये दोरी आहे, तो आहे, दिसतंय का दिसत नाही? ते म्हणजे तिने सगळ्या फुलांना गुंफलंय. म्हटलं तेच काम दिग्दर्शकाचं असतं, त्याला फक्त गुंफायचं असतं पण दोरी दिसता कामा नये. पण अशा दोरीचा सन्मान पण झाला पाहिजे, म्हणून तुम्ही मगाशी सन्मान केला तरीच. अशा सगळ्या कालखंडामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकूणच सध्या चिन्ह बरे नाहीत असं का आहे. चिन्हांचा वाद आणखी वाढत जाणार आहे आणि एकूण लोकशाही की चिन्ह बरी नाहीत असा काळ आहे. अशा कालावधीमध्ये आपलं आव्हान खूप मोठं असतं. आपल्याला खूप मोठं काम करावं लागणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आव्हानं किती मोठी असते तरी हे लक्षात घ्या, परिस्थितीशी समझोता करत व्यावहारिक शहाणपणानं आपल्याला याच्यावर मार्ग काढावा लागतो. प्रत्येक वेळी फेकून देणं, झुगारून देणं एवढं करून चालत नाही. काही वेळा तडजोड करत पण शांतपणे आपल्याला आपल्या वाटा शोधाव्या लागतील. सर्वसामान्य माणसांसाठी आपल्याला पुढे जावं लागेल. मला खात्री आहे की या प्रकारचं काम तुम्ही निश्चितपणे करत राहाल. ते करत असताना तुमच्या जातीचा म्हणून, पत्रकार म्हणून तुमच्यासोबत असणं मला खूप महत्वाचं वाटलं. एरवी मी ठिकठिकाणी जात असतो, पण आपल्याच लोकांशी या निमित्तानं संवाद साधणं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे या संघटनेचं उद्घाटन नगर जिल्ह्याच्या या कार्यशाळेचं किंवा मेळाव्याचं माझ्या हस्ते झालंय, याचा मला पश्चाताप कधीच होणार नाही अशी मला खात्री आहे.
मला लोकांनी विचारलं येताना की तुम्ही नॉर्मली संघटनांमध्ये कुठे जात नाही, कुठे भाग घेत नाही, त्या याचं उद्घाटन करताय. मी म्हटलं जबाबदारी माझी नाही, आता त्यांची आहे. उद्घाटन मी केलेलं आहे याचा पश्चाताप मला कधी होणार नाही हे बघण्याची जबाबदारी दिलीपची आहे आणि बाकी सगळ्या टीमची आहे. आणि माझा पूर्ण विश्वास आहे, मला पूर्ण खात्री आहे की आत्रे नसतील तरी अंतरे आहे. आपला वारसा मोठा आहे आणि त्यामुळे त्या दिशेनं बरोबर ना विष्णू? विष्णू आमचा वाघ आहे. नवचिन्ह वाघ असेल असं म्हणतात ना? नवचिन्ह वाघ असलं की शक्यता आहे. त्यामुळे वाघांचे कोण कठीण आहे. वाघ कुठे आहे, कुठला आहे हे शोधणं कठीण झालेलं आहे. पण अशा सगळ्या कालखंडामध्ये आपण सगळे आहात आणि तुमच्यासोबत मी आहे एवढं सांगण्यासाठी इथं आलो. जिल्ह्यातून आलेले सर्व पत्रकार, सर्व आप्तेष्ट मंडळी, विविध क्षेत्रातील अधिकृत व्यक्तिमत्व या सर्वांचं मी पत्रकार संघाच्या वतीने, श्री प्रेस क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि आवटे साहेब मुद्दा म्हणून की 2005 साली आम्ही आवटे साहेबांना साखर सोनगावमध्ये ऐकलं होतं. तीच धार आणि त्याच्यापेक्षाही धार आपल्याला ऐकायला मिळाली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद देतो आणि विशेष सर्वांचे आभार मानतो. आता यानंतर आपण सर्व स्नेहभोजन घेणार आहोत आणि स्नेहभोजन झाल्यानंतर जे जिल्ह्यातून विविध पत्रकार आलेले आहेत त्या पत्रकारांसाठी खास सेशन आपण येथे आयोजित केलेलं आहे. तुम्ही सर्वांना विनंती करेन की सर्वांनी जेवणानंतर पुन्हा हॉलला थांबायचं. पुनश्च एकदा साईबाबांच्या पुण्य पावन नगरीमध्ये आपण आल्याबद्दल आपले खूप खूप आणि सर्वांचे फॉर्मही भरून घ्यायचे आहेत जेवण झाल्यानंतर. तर सर्व पत्रकारांनी इथे थांबावे आणि पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. ओम साईराम.